अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आहे. भगवंता समोर उभं राहून प्रार्थना करणारा अभंग आहे. बरोबर आहे. आता ट्रबल वाढवा फक्त. प्रार्थना करणारे कोण आहे? प्रार्थना करतात कोणासमोर आणि प्रार्थना कोणती करतात? थोडा आवाज द्या आता. बाकी काहीच नका वाढवू आता. प्रार्थना करणारे तुकोबार आहे. प्रार्थना केली भगवंता समोर, जे केली ते आजच्या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल आपलं हे मूर्तिजापूर गाव आणि मूर्तिजापूर गावामध्ये प्रतीक नगर नाही का, प्रतीक नगर, आणि या प्रतीक नगरमध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा संत गजानन बाबांच्या प्रगट दिनानिमित्त व वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेला संगीत शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह संपन्न होत आहे. साधू संतांची कृपा आशीर्वाद, सर्व तरुण मुला मुलींचं भाग्य, आपल्या आई वडिलांची पुण्याई, गजानन बाबाचा आशीर्वाद, भगवंताची कृपा, हा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आपल्या गावामध्ये सुरू आहे. आणि याही वर्षी तेवढ्याच थाटात तेवढ्याच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. 19वं वर्ष, 19व्या वर्षीचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. वा 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 वा. जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करतात, रोज मंदिरात जातात, देवपूजा करतात, कीर्तनात येतात, त्याचं हरिक देवाले वाटत असते. आणि तुकाराम महाराज म्हणता, असे जे कोणी आहे देवाचं नाव घेणारे, कीर्तन प्रवचन ऐकणारे, भगवंताची भक्ती करणारे, त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर परी माझ्या दैवा पार नाही. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करतात, त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, तुकाराम महाराज म्हणतात. मग आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो? झोपले काय? कशाला आलो? कीर्तन ऐकायला आलो. बरोबर आहे की नाही? मग आपला हरिक देवाले वाटते की नाही? वाटतेच महाराज. जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करता, त्याचा हरिक देवाले वाटते. आपण कीर्तन ऐकायला आलो, आपलंही हरिक देवाले वाटते. पण कीर्तनाचा नियम आहे, कायेनं वाचेनं आणि मनानं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाले वाटते. कायेनं म्हणजे हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाले वाटते. टाइमपास म्हणून येणं वेगळं, महाराज पायासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नियम आहे कीर्तनाची. घरी झोप येत नाही म्हणून इकडे येऊन बसणं वेगळं. चांगलं असलं तर बसू, नाही तर मागच्या मागे गायब होण्यासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. घरून हुसकून दिलं म्हणून इकडे येणं वेगळं. घरचे सांभाळत नाही म्हणून इना घेणं वेगळं, आणि खास देवासाठी चोपदार होणं वेगळं. नियम आहे कीर्तनाचे. महाराज बी दिसले पाहिजे आणि तंबाखूही खाता आली पाहिजे, अशा ठिकाणी बसणं वेगळं. चांगली चप्पल दिसली तर गायब करण्यासाठी येणं वेगळं, आणि खास देवाचं नाव घ्यासाठी कीर्तनात येणं वेगळं. नियम आहे कीर्तनाचे. रोज पंगत आहे म्हणून इकडेच फळकणं वेगळं. काहीतरी ऐकायचं म्हणून याचं, याच्यासाठी येणं वेगळं, आणि खास देवाचं नाव घ्यासाठी येणं वेगळं. कीर्तनाचा नियम असा आहे महाराज, 2 तास जर तुम्ही कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं, हाच स्वर्ग आहे, हाच वैकुंठ आहे. इथं वर काही नाही. वर काय आहे हे मी ना तुम्हाला सांगलं असतं, पण मी अजून गेलो नाही.
ज्या वक्ती मी वर जाईन त्या वक्ती तुम्ही मिस कॉल मारजा, मग मी सांगेन मागे कोण कसं यायचं. टेन्शनच घ्यायचं नाही महाराज. 2 तास अंगाचं पाणी झालं पाहिजे, सांगणाऱ्याच्या बिन ऐकणाऱ्याच्या बिन. नाही तर आमचा चालला सांगायचा धंदा आणि तुमचा चालला ऐकायचा धंदा. आम्ही लागलो नव्या गाड्या घ्यायला आणि तुम्ही लागले जमिनी केले. सुधारता कधी? एका गावाले कीर्तन झालं, दोघं नवरा बायको घरी चालले. ते बाई त्या बोवाले म्हणे, कावा आज कोणता अभंग घेतला महाराजनं? तू बा म्हणे काही लक्ष नाही बा, मी मागे बसेल होतो खुर्चीवर. ते बाई म्हणे काहून घेतला नाही का? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तो बा म्हणे हा हा हाच घेतला म्हणे, बरोबर आहे. हा ते बाई म्हणे तुमचं माणसाचं काम असंच आहे म्हणे, या कानानं ऐकता आणि या कानानं सोडून देता, कशाला येता काय माहीत. तो बुवा म्हणे तुमचं बाया यायचं बरं आहे बुवा, दोन्ही कानानं ऐकता आणि तोंडानं सोडून देता. म्हणजे कोणी इकून ऐकते इकून सोडून देते, कोणी दोन्ही कानानं ऐकते तोंडानं सोडून देते. पण खरं ऐकेल तो जो इथं नेते. हा काही काही लोक एकट्यात हसतात, कधी पा चेहरा खुश. रस्त्यानं जरी चालला एकट्या तरी हसतानाच दिसेल तुम्हाला खुश. आणि एखाद्याला इंजेक्शन जरी देऊन आणला हास्याचं, हसत नाही तो. आमच्या पुढे कीर्तनात येऊन कोणी म्हणेन त्याची आहे का कपड्याच्या दुकानापुढचा? ते कपड्याच्या दुकानापुढे नसता का असे उभे? मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? इथं येऊन असं बसल्यापेक्षा घरीच झोप वाकाया घेन. हे काही तिकीटार नाही. 2 तास अंगाचं पाणी झालं पाहिजे. मी एका गावले कीर्तन सांगलं, एक म्हातारे आबा असे बसेल, ती नुसतं असं करत. आता मला वाटलं त्याचा खूप अभ्यास आहे, मी सगळं कीर्तन त्याला पाहून सांगलो. कीर्तन झाल्यावर म्हटलं महाराज या बाबाचा काही अभ्यास आहे ना, सगळं कीर्तन मन लावून ऐकलं. ते महाराज म्हणत त्याला ऐकूच येत नाही, तो मान हलवते. म्हणजे कधी कधी आमचाही रॉंग नंबर लागते. म्हणजे कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं गेलं पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सगळे कायेनं वाचेनं आणि मनानं ऐकसान असं मला वाटते. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजीन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. भगवंतासमोर उभं राहून प्रार्थना करणारा अभंग आहे. प्रार्थना करणारे कोण आहे? प्रार्थना करतात कोणासमोर? प्रार्थना कोणती करतात? प्रार्थना करणारे तुकोबार आहे. प्रार्थना केली भगवंतासमोर, जे केली ते आजच्या अभंगात आहे. प्रार्थना करणारे आहे ते बी सामान्य नाही. राहू दे, आता वाढू नका काही. तुम्ही जिकडे येऊन बसा, नाही ते कमी जादा केले की ते स्वर हुकून जाते. आता राहू द्या. साऊंड खरंच चांगला आहे तुमचा, पण ते कमी जादामुळे त्याचं नाव खराब होत राहिलं. आता करू नका काही असं, कारण ती शिट्टी मारली की स्वर खराब होऊन जाते ना, आवाज लपकते तिथं, स्वर चालला जाते. वर्णन कर. प्रार्थना करणारे तुकोबार आहे आणि प्रार्थना केली भगवंतासमोर. जे करतात ते बी सामान्य नाही आणि ज्याच्या पुढे केली तो बी सामान्य नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या लोकांना, दोस्ती करणं असली तर मोठ्याशीच करायची आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशीच. पहिला मुद्दा, मोठ्याच्या दुश्मनीमध्ये सुद्धा माणसाची कीर्ती मागे राहते. भिकार घुंगराच्या नांदी लागून फायदा काय? मंबाजी बुवानी तुकाराम महाराजांना मारलं नसतं, त्याचं नाव कीर्तनात कोण घेतलं नसतं. येसोबा खेचरांनी ज्ञानोबा रायांच्या झोळीत शेण टाकलं नसतं, आज त्याचं नाव अमर नसतं. म्हणजे मोठ्यासोबत दुश्मनी केली, फायदाच झाला की नाही? आपलं तसं आहे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणे फाडून टाकीन. आता तो पहिलेच मोकळा आहे आणि तू काय फाडतू? काय म्हणते फाडू? आणि जो फाडून टाकीन म्हणते त्याचा मागून पॅन्ट फाटेल. मग त्याला फाडतो तर मागचा कोण शिवील? दोस्ती करणं असली तर मोठ्याशीच आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याशीच. रावणाचं शिका ना, रावणाचं बायको पडून नेली पण याची द्याची नाही, देवाचीच. चलो, जे होईन ते होईन, पाहून घेऊ. फायदाच झाला आणि काय होईल? कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. वानरायच्या कुळाचा उद्धार केला, राक्षसायले मारून मोक्ष दिला. फायदाच झाला की नाही? आपलं तसं आहे काय? 40 लाखाचा बंगला बांधला आणि पाणी मारणाराचे पैसे डुबवले. बा भिकारी, बंगला केवढ्याचा बांधला? 40 लाखाचा. आणि ज्यानं बिचाऱ्यानं भीतीवर उभं राहू पाणी मारलं त्याचेच डुबवले. मग तुझ्या धमक आहे तर लाईट बिल डुबून पाय बरं कसा अंधारात झपतू. दोस्ती करणं असली तर मोठ्याशीच
आणि दुश्मनी करणं असली तर मोठ्याचीच. या ठिकाणी ज्याच्या पुढे प्रार्थना केली तो मोठाच आहे. आणि किती मोठा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्याचं नाव घेता खेपी पुण्याची गिनती कोणी करू शकत नाही, त्याच्या पुढे करतात. बरं, जे करतात ते बी सामान्य नाही. अनुरेणू या थोकळा तुका आकाशा येवळा. अनु इतके लहान आणि आकाशा इतके मोठे तुक उभा आहे, ते प्रार्थना करतात. हा, एकदा भगवंतानं 18 पगड जातीचे संत उभे केले आणि कोणीतरी मला काहीतरी मागेल म्हणून सर्वांकडे भगवंत आतुरतेने पाहता. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. सर्वांकडे पाहता, कोणीच काही मागत नाही. एका साधूने उठून उभं केलं, आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं, महाराज तुम्ही काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. त्या साधूनं सांगलं, देवा अरे आमच्या पिढ्यान गेल्या, आतापर्यंत तुला कोण काही मागितलं नाही. आणि मी जर तुला काही मागण्याचा प्रयत्न केला देवा, तर आमची संताची जात मला जातीत ठेवणार नाही. देवानं सांगलं, तुम्ही एखादं घर मागा अशी माझी इच्छा आहे. महालासारखं घर बांधून देतो की जगात बी कुठे घर नशीन असं घर देतो. त्या साधूनं सांगलं, देवा घर देऊन काय करतो? घरदार, शेतीवाडी, मोटार गाडी किती दिवस टिकणार आहे? तुम्ही इतिहासात तरी ऐकलं काय? श्रीमंत मेलान बंगला खूप रळे. ऐकलं? सगळे घर समजत बुवा, पण बंगला काही ऐके ना, खूप रळे. किंवा बंगल्याची मालकीन मेली आणि साड्याचं कपाट नदीला पळत गेलं. आता आम्हाला कोण नेशीन बुवा, बाई तर चाललं कपाट. ज्या नाश पावणाऱ्या वस्तू आहे ते आज ना उद्या नाश पावणारच आहे. त्या साधूनं सांगलं, देवा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको. आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. देवा नाश पावणाऱ्या वस्तू देऊ नको. देवानं सांगलं, नाश पावणाऱ्या वस्तू देत नाही, तुम्हाला पद देतो. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपती लोक कोणतंही पद मागा. त्या साधूनं सांगलं, देवा पद देऊ नको. हा कलियुग आहे आणि कलियुगात माणसं इतके बेईमान झाले, सकाळी याच्याकडून भजे खातात, दुपारी याच्याकडून चहा पितात आणि संध्याकाळी तिसऱ्याकडून क्वार्टर मारून बंद्या गल्लीला शेया देतात. इतके बेकार लोक कलियुगात झाले. तू काय करतो देवा कलियुगातलं पद देऊन? आणि आतापर्यंत कोण्या पदाले लोकांना चांगलं म्हटलं? आमच्या सहित आम्हाला तरी चांगलं म्हणता का लोक? नुसतं कीर्तनाले निघले, कुकड्या खेळ आहे का? म्हणजे कोणाले काही ना काही नाव ठेवलंच आहे. नाव ठेवेल नाही असं एक बी पद नाही. आणि आज आपल्याला फक्त पद पाहिजे, पैका बायका आणि प्रतिष्ठा. चौथा रोगच नाही कोणाला. पैसा, बायका आणि प्रतिष्ठा, बस संपलं जग. आणि जन्माले आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला 4 पदवी आहे. जन्माले आले कुमार, लग्नावर आले आमच्या येथे श्रीहरीचे कृपे करून आमचे चिरंजीव, मग श्रीमान, आणि मग कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की स्वर्गवासी, कैलासवासी. आता नरकवासी कोणी लिहत नाही, पण तिकडे एखादा गेल्याशिवाय हे शेवटची पदवी आहे आपली, चिरंजीव. आपलं कैलासवासी. आणि चिरंजीव लगनपत्रिकेत लिहू नाही, कारण चिरंजीव त्याले म्हणतात जे कधी मरत नाही. चिरंजीव फक्त 7 झाले. किती? 7. अश्वस्थामा बलिर्व्यासो हनुमानश बिभीषण कृपा परशुरामस्य सप्तयता चिरंजीविनम. अश्वस्थामा, बलिराजा, व्यासमुनी, कृपाचार्य, परशुराम, हनुमान आणि बिभीषण हे 7 जण चिरंजीव आहे. आज बी जगामध्ये आहे. हा, आपल्या पोराच्या लगनपत्रिकेत चिरंजीव लिहू नाही. मग तुम्ही म्हणसान काय लिहा? आपल्या मुलाच्या लगनपत्रिकेत लिहायचं, जर लगन जुळलं तर होत तर नाहीच. पण एखाद्याचं जुळलं काही खोटं मोठं सांगू तर लगनपत्रिकेत लिहायचं, आमच्या येथे श्रीहरीचे कृपे करून आमचे पुत्र. चांगला असला तर सुपुत्र लिहू. थोडी क्वालिटी डीम असली तर मग कुपुत्र. आणि एकदमच भंगार जर असेल तर मग आमची औलाद. कारण तेही नाही लिहिलं तर चालते. आपण लिहितो आमच्या येथे श्रीहरीचे कृपे करून आमचे चिरंजीव, आणि 10-15 वर्ष गेली की कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की उचल नाही. मग जे मरत नाही त्याले चिरंजीव म्हणतात. तसं थोडेच दिवस जग्याचं. काही लोकांच्या घरात गेलं की आम्हाला म्हातारा दाखवतात, खाटीवर असते म्हातारा पडेल. आम्हाला म्हणतात या महाराज या. आपल्याला वाटते काही घरगीर दाखवत असेल. या आपण जासान म्हातारा खाटीवर, नुसता पाहते आपल्याकडे. आपण म्हणसान जय हरी. आबा आहे आमचे, सगळे गेले आमच्या घरातले, हेच राहिले. परवा दिवशीच वाढदिवस झाला, 110 वर्षाचे आहे. किती? 110. सगळे गेले आमच्या घरातले, हेच राहिले आता जुनं खोळ.
आमच्याकडे म्हणतात जुनं खोड. सगळे गेले, आता हेच राहिले जुनं खोड. हा, परवा दिवशीच वाढदिवस झाला, 110 वर्षाचे आहे. मी म्हटलं बरोबर. म्हटलं किती वर्षाचे आहे? म्हणे 110. म्हटलं गळ्यात माळ आहे काय? म्हणे नाही लेख. म्हटलं मग ठुईला कशाली इतके दिवस? 110चा हुंदर, त्याला नाताचा उद्धार समजत नाही, त्याला कुळाचा उद्धार समजत नाही, त्याला कीर्तन प्रवचन माहीत नाही, कथेशी त्याचं घेणं देणं नाही, हरिपाठाशी त्याचा संपर्क नाही. तो आज बी गोटे बांधून हिरीत फेकला, त्याच्यापासून काही जळत नाही. 110चं घरात ठेवून जिना गुतवल्यापेक्षा 60-60चे 2 ठेवा, पण माळकरी. हा, ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, विकू द्या थोडा. ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 100 दिवस कोल्हाहून जगल्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा. त्या जगण्याला किंमत आहे. चालताना असं चाला, दोघांना रामराम केला पाहिजे. बसताना असे बसा, 2 माणसं जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा, ज्याला समजला आपण मेलो, त्याच्या डोळ्यात खळखळा हसू आले पाहिजे, त्याले म्हणता मर. थोडेच दिवस, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. 120 आणि 130 चांगदेव बनूच नको. थोडेच दिवस, पण क्वालिटी. आता साऊंड सिस्टीम पहा, 2च बॉक्स, 1च पोरग, 2च मशीना, क्लिअर आवाज. इकून 6 बॉक्स, इकून 6 बॉक्स, वर 12 भोंगे, 2 बाबूईवर, इकडे 12 भोंगे, आणि तिकून बाबा बोलले तर तिकून बाईचा आवाज निघे. त्याला किंमत नाही ना. थोडंसं कस, पण क्वालिटी. हा, दूध अर्धा शिंगलच पेलं पाहिजे, पण बिन पाण्याचं. अर्धा शिंगलच, पण बिन पाण्याचं. 2 शिंगल दूध आणि त्यात 3 गिलास पाणी, डबलं घेऊन पाहू नको रोडनं. नाही पेलं तर चालेल, थोडंच पे, पण क्वालिटी. पोरग एकच, शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं, मृदंगाचार्य, गायक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, साऊंड सिस्टीमवालं, चोपदार, हा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शेतकरी, धंदेवाईक, हा, ग्राउंडवर सर्व्हिसमध्ये, हा, एक तर शेतीत चांगला, एक तर बकरे मागे. पण कुठेतरी तो पाहिजे. नाही तर एक बाई दुसऱ्या बाईले म्हणे, तुम्हाला किती मुलं आहे? म्हणे मला 2 आहे बाई. हा, म्हणे तुम्हाला? म्हणे मला 8 आहे. म्हणे 8? म्हणे हा. म्हणे तुमचे 2 काय करता? काही नाही म्हणे, एक पकवाज वाजवते, दुसरा गायन करते. हा, म्हणे तुमचे 8 काय करता? काही नाही म्हणे, 6 जेलमध्ये आहे आणि 2चं पकड वारण सुटलं. असे नमुने आगलायला ठेवता काय? नमुना एकच, पण क्वालिटी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3 लोकी झेंडा. 1 समाजात, 2 कुळात, आणि 3 देवाजवळ, 3 लोकी झेंडा. नाही तर पोरं 11 म्हातारं दिंडीत नसते झाले तर पुरलं असतं. ज्याले 11 आहे तोही इना घेऊनच आहे, आणि ज्याले 1 बी नाही तोही झेंड्यावरच आहे. मग ज्याले नाही तोच बरा आहे ना. तसं थोडेच दिवस. शेती 2च एकर, पण 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस, हा, 9 क्विंटल तूर. नाही तर 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गवत, 5 एकर इडी बाबुई, 5 एकर नदीत वाहून गेला आणि राहील 5 एकराहून मारामाऱ्या चालल्या बहीण भावाच्या. तू मला राखी बांधून दाखवून, तू मला कुकू लावून दाखवून, तू मला दारी फडकून दाखव. थोडंच, पण क्वालिटी. हा, तसं थोडेच दिवस जगायचं. शिवाजी राजे 35 वर्ष छत्रपती, संभाजी राजे 32 वर्ष धर्मवीर. धर्मवीर. हा, तुकोबाराय 42 वर्ष जगद्गुरु. सावता महाराज 44 वर्ष संत शिरोमणी. विवेकानंद 49 स्वामी विवेकानंद. ज्ञानोबाराय 22 वर्ष माऊली. आपला बुडा 120 अप्पा. आणि कोणता नातू काही शिया देव गप्पा. 120 आणि 130 थोडेच दिवस, पण क्वालिटी. आणि आज आपण सगळे मागे आहे, याचं कारण एकच आहे महाराज, आपल्या लोकांना ज्ञान नाही. काय नाही? ज्ञान नाही. ज्ञान नसल्यामुळे आपण या पदावर आहे. 2 भावाची केस चालली धुऱ्याहून 40 वर्ष, दोघंही मेले, धुरा जागेवर राहिला. पण वकिलानं स्लॅब टाकून गाडी घेतली. मग हुशार कोण? वकील. आपल्याला डोकं नाही, त्याला कोणी करीन काय? सूनबाईनं सासऱ्याला फेकून पोळी दिली. दूध बसेल होता जेवण करायला,
फेकली तिनं. मग आता फेकली तर फेकली, हात जायलाशीन म्हणून फेकली. फेकू दे, फेकली तर तू झलता. फेकू दे ना, फेकली तर हात जायलाशीन बिचारीचा म्हणून फेकली. सूनबाईनं सासऱ्याला फेकून पोळी दिली, यानं ताट मारून फेकलं. ते लागलं तिच्या डोक्यात, 12 टाची पडली. तिच्या बापानं कंप्लेंट दिली, 18 दिवस जाऊन बसलो. तिकडे हाणलं उलटं टांगू टांगू, तिकून आलं ना 8 दिवसात मेलं. मग पहिलेच फेकून देईल भाकरी खाता गुच्चूप, हे दिवस आले असते काय? ज्ञान नाही. हा, बायको मोठ्यानं बोलत होती, मग बोलू दे, टीव्हीचा आवाज वाढव. गावाला चालला जाय, संस्थांवर जाय, हा, देवाचं नाव घे, दिंडीत जाय, 8 दिवसांनी ये, बाहेर गावले चालला जाय, तीर्थयात्रेला जाय. बायको बोलतच असते आणि तुला एकट्यालेच बोलते काय? सगळ्याचं सारखंच आहे. एवढंच की तुमची गच्ची 4 लोक धरली तर आमचं मुंडकं किचन मध्ये दाबलं. पण हाय सगळ्याचं. हे कसं आहे महाराज, याले वाटते त्याची मजा आणि त्याले वाटते याची मजा. एक माणूस डोक्याला हात लावून बसेल, त्याचा मित्र म्हणे का रे काहून बसला? म्हणे बसून आहे तर काय करू. का? उसक भांडण झालं की बायको माहेरी चालली जाते आणि 15 दिवस येत नाही. हा, तो म्हणे तुझं तरी बरं आहे. म्हणे मग तुझं कसं आहे? म्हणे आमच्या बायकोचं आणि आमचं भांडण झालं रे झालं, ते माहेरची गँग इकडे घेऊन येते आणि ते 25 जण महिनाभर जात नाही. मी किराणा आणू थंडागार. तो म्हणे भाऊ मग माय बरं आहे. म्हणजे याले वाटते त्याची मजा आणि त्याले वाटते याची मजा. हे उपाशी फिरे गावात, उपाशी. त्याचा मित्र म्हणे का हो खूप नाराज दिसता, काय झालं? काय करू? म्हणे घरी गेलं की बायको दुरडीत काहीच ठेवत नाही, भात भाजी भाकर चपात्या सर्व खाऊन टाकते म्हणे. हा, 15 दिवस झाले उपाशी आहे, काहीच ठेवत नाही दुरडीमध्ये. परवा दिवशी एक वडापाव खाल्ला, त्याच्यावर जिवंत राहिलो, नाही तर कालच मेलो असतो. त्याचा मित्र म्हणजे अरे घरी जाशील, दुरडीत काहीच ठेवत नाही. तो म्हणे तुझं तरी बरं आहे. म्हणे मग तुझं कसं आहे? म्हणे मी घरी जाईन तर लोक आमची बायको अन्नाचा कण बी खात नाही. तो म्हणे मग तुले पतिव्रता बायको भेटली. अरे म्हणे मी स्वयंपाक करतो ते जेवते. म्हणजे याचं त्याच्याहीपेक्षा डेंजर. म्हणजे याले वाटते त्याची मजा असेल आणि त्याले वाटते याची मजा असेल. पण झाकेल मूठ. एका ठिकाणी यात्रा होती, अशी यात्रा. आता आमच्याकडे यात्रा चालू आहे, यात्रा भरेल होती. एक माणूस यात्रेमध्ये गेला, त्याने त्याचा मित्र दिसला लहानपणचा. ते दोघं नवरा बायको हातात हात घेऊन फिरत होते. याच्या डोळ्यात आसू आले, किती प्रेम आहे दोघं नवरा बायकोचं. हातात हात घेऊन यात्रेमध्ये फिरतात. आज जर आपली बायको असती तर आपण बी फिरलो असतो, पण आमच्या बायकोले म्हणे कधी भांडणच पाहिजे. हा, परवा दिवशीच भांडण केलं, माहेरी चालली गेली. किती प्रेम आहे म्हणे या दोघांचं. तेवढ्यात त्याचा मित्र त्याच्या जवळ आला, म्हणे जय हरी जय हरी. काय काहून रडता? म्हणे त्यानं अश्रू पुसले. म्हणे किती प्रेम आहे तुमचं दोघं नवरा बायकोचं. हा, बायकोचा हातात हात घेऊन म्हणे तू यात्रेत फिरून राहिला. आज जर माझी बायको असती तर मी फिरलो असतो. तो म्हणे हे तसं नाही. म्हणे मग कसं आहे? म्हणे हिचा हात सोडला की हे दुकानात घुसते. हात सोडला की दुकानात घुसते म्हणे, 2000च्या वरच वस्तू काढते. नाही घेसान तर भांडण करते आणि माहेरी चालली जाते म्हणे. मागच्याच यात्रेमध्ये हिनं भांडण केलं आणि जायला होती, परवा दिवशी आणली म्हणून धरून ठेवला आहे. म्हणजे याले वाटते त्याची मजा आणि त्याले वाटते याची मजा. पण सगळे याचं सारखंच आहे महाराज. हा, एका गावले असं एक माणूस मेला. कोणीतरी मेलं होतं, प्रेत चाललं. त्या प्रेताच्या समोर एक माणूस हातात मडकं घेऊन, आणि इकडल्या हातामध्ये कुत्रं होतं सजवेल. कुत्र्याच्या गळ्यात हार गिर टाकेल, गुलाल गिलाल, आणि मस्त कुत्रं सजून चालवण्यात. एका हाती मडकं. 4 जणांना प्रेत उचलेल आणि त्या प्रेताच्या मागे एक लाईन इकून लागेल आणि एक लाईन इकून लागेल. आता आपल्याकडे तर तसं नाही आहे. एका माणसानं ते थांबवलं. त्याला वाटलं आपल्याकडे नाही, हे काय आहे विचार आहे. थांबवलं. म्हणे हो मामा. म्हणे काय? इकडे या. म्हणे काय झालं? हे असं काय आहे? ते कुत्रं हाती सजून चालवलं, एका हाती मडकं, कोणीतरी मेलं, एक लाईन इकून. हे हाय काय? म्हणे असं. तो म्हणे ते कसं आहे, मली लवकर जाऊ द्या म्हणे, पण तुम्हाला सांगतो धावत्या वेगात. हा, म्हणे ते कसं आहे, ते जे मेली म्हणे ते बाई आहे आणि तो मडकं धरून चालला, त्या माणसाची बायको आहे म्हणे ती मेली ते, आणि ते बाई कुत्रं डसून मेली ते काय, म्हणून त्यानं सजून चालवलं की वा वा. मग तो म्हणे हे कुत्रं आपल्याला भेटीन काय? हा काय म्हणे त्याले, ते कुत्रं आपल्याला भेटीन काय? हा म्हणे येडे झाले काय, ह्या 2 लाईना कशासाठी लागेल आहे?
सदैव शेवटचा मा नंबर आहे म्हणे, मा मागे उभे राहा, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता याले वाटते त्याची मजा आणि त्याले वाटते याची मजा. मग बायको बोलतच असते, बोलू दे, टीव्हीचा आवाज वाढव, गावाले चालला जाय, संध्याकाळी घरी ये. बायको पागल झाली काय, दिवसभर बोलत राहीन काय? बायको बोलतच असते. यानं बायको भीतीला फेकून मारली, जागेवर बाई मेली बुवा. तिच्या बापानं कंप्लेंट दिली, 40 वर्ष जाऊन बसलो जेलमध्ये. घेणं नाही देणं नाही, ज्ञान नाही. मग तिचे जर 2 शब्द ऐकून घेतले असते, हे दिवस आले असते काय? ज्ञान नाही महाराज. मुलीच्या लग्नाले 10,000चे फटाके, केवढ्याचे? 10,000चे. आणि नरदेव बहिरा, त्याला ऐकूच येत नाही. कोणी कोणतेही गाणं लावा डीजेवर, नुसतं पाये घोड्यावरून. तिकडे फटाक्याची लढ लावली, ठॉय 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 ठॉय. नरदेवाले वाटलं डीजे चालू झाला काय, तो नाचायला लागला. मग लोक म्हणत नाचू नका नाचू नका, डीजे नाही ते फटाके आहे म्हणे. अरे है. मग 50,000 20,000 पाण्यात गेली की राहिले. मग तेच 20,000 एखादी पंगत घेतली असती, एखाद्या महाराजचं सौजन्य घेतलं असतं, एखाद्या संस्थानले दान दिले असते, कामा नसते आले काय? पण प्युअर 75% लोकायले पैसा कुठं खर्च करा याचं काय नाही, ज्ञान नाही. पैसा झाला जास्त, मेंदू झाला कमकुवत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एकट्यानं एक पान घेतलं पेपरचं 1.5 लाख रुपये देऊन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एकट्या गडी उभान खाली गिधाड घ्या, अर्धाले मुंडके. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 1.5 लाख रुपये देऊन पेपरले फोटो. लोकांना पेपर वाचला आणि दिला फेकून. लोकांना काय घेणार, 1.5 लाख दे की 2 लाख दे. तेवढ्यात लहान लेकरानं शी केली, त्याच्या आईनं तोच पेपर उचलला आणि जिकून याचा फोटो होता, हॅपी बर्थडे टू यू. मग लहान लेकराची शी केवढ्याची, 1.5 लाखाची. मग तेच 1.5 लाख जर एखाद्या सप्ताहाले सभा मंडप दिला असता, एखादी पंगत घेतली असती, एखादी महाप्रसादाची पंगत घेतली असती, एखाद्या गरीबाच्या लेकराचं शिक्षण केलं असतं, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून दिलं असतं, कामा नसतं आलं काय? पण चांगले कामं करायचे नाही, जे करतात ते करू द्यायचं नाही. मग म्हातारपणात देव बदला घेते. म्हातारा झाल्यावर बिना शाट द्यायचा हलते. मग देवाचं काम डेंजर आहे महाराज. गॉड म्हणतात त्याला, गॉड. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑब्झर्वेशन, आणि डी म्हणजे डिझॉल्युशन. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याचं नाव गॉड आहे. तोच भगवंत आहे, तोच विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, आणि त्याचा रिमोट कंट्रोल ऑफ द वर्ल्ड जगाचा त्याच्या हातात आहे. भूकंप 1 मिनिटात, मातीत गाळून 2 मिनिटात, सकाळी आजी, दुपारी माझी, संध्याकाळी कैलासवाशी. देव म्हणतात त्यांनी. देवाची काळी कोणाला बसत नाही, एकदा ज्याला बसली तो डबल उठत नाही. देवाची काळी म्हणतात त्याला, आणि ते सहज नसते महाराज. म्हणून ज्ञान नाही, काय नाही, ज्ञान नाही. त्या साधूनं सांगलं, देवा कलियुगातलं पद देऊ नको. आणि ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून सत्य आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून कीर्तन आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून प्रगट दिन आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून वर्धापन दिन आहे. मग ते ज्ञान कुठं आहे? ऐका, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. 3 गोष्टीमध्ये आपण अजून अज्ञानात आहे. 1 मी कुठून आलो, 2 कशाला आलो, आणि 3 मला कुठं जायचं आहे याचा शोध अजून लागला नाही. 1 मी कुठून आलो, 2 कशाला आलो, 3 मला कुठं जायचं आहे याचा शोध लागला नाही, म्हणून आपण दुःखी आहे. आणि याचा शोध द्या, ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला आम्हाला ज्ञान येईल, आणि आम्ही सर्व सुखी झाल्याशिवाय राहू नये. मग ते ज्ञान कुठं आहे? ऐका, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. किती झाले? 7. 7चे अर्थ आहे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा काय, मुक्ती मिळेल, तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे, याचंच नाव ज्ञान आहे. याचंच नाव ज्ञान. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. निवृत्त हो, ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा काय, मुक्ती मिळेल, तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे, याचंच नाव ज्ञान आहे. याचंच नाव ज्ञान आहे. तिकून परीस येत होतं, इकून लोखंड चाललं. दोघांची भेट झाली, जुने मित्र. परीसानं लोखंडाला मिठी मारली, सोन्याचे भाव वाढेल होते, त्याला सोनं बनवून टाकलं. लोखंडाचं काय झालं?
सोनं झालं. दोघं जण गप्पा मारत बसले. आजीबाईनं डेअरीवरून दूध आणलं, दूध पातेल्यात टाकलं, पातेलं गॅसवर ठेवलं, जाय लावला, दूध थंड होऊ दिलं, त्याच्यामध्ये थोडं विरजण टाकलं, दही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिलं. सकाळी फ्रीज उघडलं, त्याचं जे तयार झालं त्याचं नाव दही. दही घेतलं, त्याला घुसळण केलं, त्याच्यावर जे गोळे आले त्याचं नाव लोणी. लोणी घेतलं, एका पातेल्यात टाकलं, ते पातेलं गॅसवर ठेवलं, खालून जाय लावला, त्याच्यापासून जो पूर्ण घरात वास सुटला आणि जे तयार झालं त्याचं नाव तूप. बरोबर. मग आता आजीले म्हणा परत तुपाचं दूध बनवून दाखव. आजीच नाही, आबा जरी खाली आला तर तुपाचं दूध होऊ शकत नाही. परिसन लोखंड दोघं जुने मित्र होते. परिसानं लोखंडाचं सोनं बनवलं, मग त्याला म्हणा परत सोन्याचं लोखंड बनवून नाही बनवू शकत. तसं एकदा मी कुठून आलो, कशाला आलो, मला कुठं जायचं आहे याचा शोध लागला, ज्ञान आलं म्हणजे दुःख येणारच नाही. मग ते ज्ञान कुठं आहे? राग बाजूला कर, खाली स्तव आहे. ढग बाजूला कर, वर आकाश आहे. साय बाजूला कर, खाली दूध आहे. तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे. याचंच नाव ज्ञान आहे. हा, अभिमान गेला आणि तू का म्हणे देव झाला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सहाजानं धुतले, तो सहा धू. साधू सहा धू, तो साधू झाला. तो गजानन बाबा झाला, तुकोबाराय झाला, ज्ञानोबाराय झाला. हा, नाथ बाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, जोग महाराज, बोधे बाबा, वक्ते बाबा. हा, तो देवच झाला. आणि देव तेच संत आहे, संत तेच देव आहे. मग तो देव कुठे? देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा. वा 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 वा. देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. फक्त निमित्त त्या प्रतिमा. अवतार पांडुरंगा, फक्त नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबा राय कोणाचा अवतार? पांडुरंगाचाच आहे, महाविष्णूचा अवतार. आणि सखा माझा ज्ञानेश्वर. हा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी. हा, स्थिरचर व्यापून उरला तो या जगतासी. ते तू तत्व खरोखर कोण्याच प्रकारचा संशय नाही. निज संशय अससी, फक्त लीला मात्रे धरिले मानव देहासी. फक्त लीला करण्यासाठी माणसाचा जन्म धारण केला. हा, लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, फक्त अवतरलासी भूवर जनमुन ताराया. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठीच जन्म आहे आणि ते बी तुमच्या आमच्यासारखेच आहे. फक्त काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सहा धुतले, म्हणून आज ते साधू झाले, ते देव झाले. मंदिरात जाताना देव समोर आहे, पण आपण असं करतो, डोळे लावून असं. म्हणजे तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. हा, हृदयातच आहे देव. हा, तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा बोललासी. मग ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून सप्ते आहे, ते ज्ञान आलं पाहिजे म्हणून कीर्तन आहे. त्या साधूले ते ज्ञान होतं. त्यानं सांगलं देवा कलियुगातलं पद देऊ नको. देवानं सांगलं कलियुगातलं देत नाही. कुलाहाळाचा पाचाळाचा अखंड मळके घडवी तोरी. आता मी या ठिकाणी उभा आहे, तुम्ही माझ्यासारखा दिसणारा डबल रोल कुठं पाहिला काय? एवढे माणसं बनवले, पण सर्व वेगवेगळ्या 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 मुखाचे आहे. त्याला बांधकाम खात्याचा सिव्हिल इंजिनियर म्हणतात, ब्रह्मदेव. आणि देवानं सांगलं तुम्हाला सत्य लोकातल्या ब्रह्मदेवाचं पद देतो. त्या साधूनं सांगलं देवा, अरे ज्या पदावर बसल्याच्या नंतर ज्याला स्वतःची मुलगी कळत नाही, ते पद देऊन काय करतो? ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी. दुःखाची शिराणी. तेथे दुःचित जाणी
अरे ज्या पदावर बसल्याच्या नंतर स्वतःच्या मुलीकडे पाहून ज्याच्या अंतकरणात काम निर्माण होते ते पद देऊन काय करतो देवा? कोण्यात साधूनं काही मागितलं नाही. सर्वच्या सर्व संत घरी निघून गेले. रात्रीचे 11:30 वाजले. कुलूप लावून ब्राह्मण घरी गेले. देवाले झोपी घातलं. आता सुखे निद्रा करा गोपाळा. कुलूप लावून ब्राह्मण घरी गेले. देव बाजूनं पाहता तर तुकोबा आहे तसेच उभे आहे. तुकोबा काय देवा तुम्ही का उभे आहे? देवा मी तुला शरण आलो आणि तू माझा उद्धार कर. काय उद्धार करू? मला कर्मातून सोडव. पण कर्म तर तुमच्या हातात आहे देवा. कर्म जरी माझ्या हातात असलं तरी धर्म तुझ्या हातात आहे. धर्म तुझ्या हातात कसा आहे? कौरव 101 होते आणि पांडव 5 होते. कौरव अधर्माकडून होते आणि पांडव धर्माच्या बाजूने होते. 101 म्हणला एक बी जिवंत ठेवला नाही आणि 5 म्हणले एकाली धक्का लागू दिला नाही देवा. कारण तू धर्माची कोण आहे? धर्माची तू मूर्ती, 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 वा वा. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझ्याती, पाप पुण्य तुझ्याती, पाप पुण्य तुझ्याती, पाप पुण्य तुझ्याती. मद सोडावी दातारा, मद सोडावी दातारा, मद सोडावी दातारा, मद सोडावी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. हे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, वा वा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, हे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, तुझे हाती, तुझे हाती. वा 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 देवा. हा, हा. आणि हे सोपं नाही महाराज. पांढरी 3च्या डबल आहे ते. हा. आणि कोणाली असं नाही म्हणता येत. हा. हा. इकडे यासाठी पुण्याही पाहिजे. आता हे एवढ्या मुली टाळकरी झाल्या. हा दोन्ही कुळाचा उद्धार आहे. 42 पिढ्याचा उद्धार. एका मुलानं माळ टाकली 21 पिढ्याचा उद्धार होते आणि एका मुलीनं टाकली 42 पिढ्याचा उद्धार होते. आई वडिलांची पुण्याही पाहिजे, स्वतःचं प्रारब्ध पाहिजे, कोणाची तरी कृपा पाहिजे आणि प्रयत्न असल्याशिवाय माणूस महाराष्ट्रातच फळकत नाही. हा सहज नाही होते. हा सहज कोणी उठीनन गायन करीन, कोणी उठीनन पकवाज वाजवीन. ज्या व्यक्ती विद्यार्थी पकवाज शिकतात दोन्ही पानं रक्तानं ओले होतात, बोटं फुटतात, छाती कामातून जाते, त्या व्यक्ती निर्जीव चांबल्याचा आवाज सजीव चांबलं काढते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. हृदयात इथून निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. हे कोणी नाही, हे आमदार फिमदार हे कोणी होईल. हा ते काय 2 जण पडून नेले, एखादा कोंडून ठेवला चलो. पण इकडे तसं नाही, इकडे पुण्याहीच पाहिजे. आणि किती दिवस यायच्या मागे फिरा, कोणी चोरू शकत नाही. असं आहे काय मी खूप शिकलो बुवा पण घरीच राहिलो. म्हणजे खूप चाला येत होत्या, परवा दिवशी माझी बॅग हरपली, आता डबल शिकणं पडेल. नाहीच महाराज. हा हे सहज नसते होत. हा
कोणाच्याही पोटी असे मुलं न असे लेकरं जन्माला येत नाही. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मली. हा भगवंत सांगतात रुक्मिणी मातेले हा की वयाच्या 22व्या वर्षी हा महात्मा समाधी घेते. जगाच्या बापाले ढसा ढसा रडवते. रुक्मिणी माता म्हणते देवा हा महात्मा ज्या मायबापानं पोटात ठेवला, ज्या आईनं घडवला, ज्या आईनं पोटात ठेवला, ज्या बापानं घडवला, देवा मी त्या मायबापासाठी रडते की वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेते आणि जगाला हा ज्ञानाचा उपदेश देऊन प्रगट गुह्य बोली. हा गुह्य होतं ते प्रागट्य केलं. तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपानं आलं. 22व्या वर्षी जिवंत समाधी घेऊन जगाला शांतीचा संदेश दिला, ज्ञान दिलं. ज्ञान असं दिलं हा की मरेपर्यंत ज्यानं एक जरी ओवी अनुभवली तरी जीवनाचं कल्याण आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. सहज कोणी उठीनं पकवाज वाजवीन, कोणी टाळ घेऊन उभं राहीन, कोणी चाल म्हणीन, हा कोणी इना घेणं, कोणी चोपदार होईन. हे एवढं सोपं नसते महाराज. हा काही काही मेले पण जमलं नाही. हा काही काही मरेच्या मार्गावर आहे. हा नाही जमलं. 50 वर्ष राहिले काही काही आळंदीत नुसतं धोतर नेसणं शिकले. मग ते तर आबा गावात राहून शिकले धोतर नेसणं. हा काही काही ना नुसतं हात फिरवला पकवास फिट. काही काहीले गुरुजी भुलले बोलच ये ना. 3 पकवास फुटले, 4था बनवून आणला. गुरुजी म्हणत एक काम करा काय आता हा हरिपाठ मंडळाला देऊन टाक तुझे नाव टाकून. काहून मी बोललो तर तुले काय शिकू. प्रारब्ध नाही. हा काय नाही कष्ट आहे, कष्ट आहे, पुण्यही बी आहे पण प्रारब्ध नाही. प्रयत्न बी आहे पण प्रारब्ध नाही महाराज. हा पण आज जरी पकवाज आला नशील आणि तो आळंदीमध्ये राहिला हा तरी आज त्यानं जे पुण्य कमवलं ते पुढे त्याला कामात येणार आहे. नुसतं आळंदीमध्ये तुम्ही राहिले जरी तरी तुमच्या पुण्याची गणना कोण करी एवढी ताकद आहे आळंदीमध्ये. हा मग आता जे आपण भोगतो हे मागच्या जन्मीचं आहे प्रारब्ध. आता जे करतो हे क्रियामान आहे आणि पुढे आपल्याला कामात येणार आहे त्याला संचित म्हणतात. संचित हा प्रारब्ध क्रियामान. आता जे करतो हे कर्म क्रियामान आणि पुढे कामात येणार आहे ते संचित. म्हणजे या वर्षी जे गहू खातो हे मागच्या वर्षीचे आहे आणि आता जे गहू पेरेल आहे हे पुढच्या वर्षी खाणं आहे. तसं आता जे भोगतो हे मागच्या जन्मीचं आहे आणि आता पुण्य करा म्हणजे पुढे धोका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक जीवाला पाप पुण्य तुझे हाती. तुकोबार आहे म्हणता देवा तू धर्माची मूर्ती आहे. पांडव 5च होते, कौरव 101 होते. कौरवायनं अधर्म केला असे मेले त्याचे नावं टपरीले हटेलले राहिले नाही. तुम्ही इतिहासात तरी ऐकलं काय कुंभकर्ण मसाला, दुःशासन तंबाखू, कंस अंडा भुलजी सेंटर ऐकलं. कुंभकर्ण कडकनाथ चिकन सेंटर, पुतना मावशी देशी दारूचे दुकान पाहिलं कुठं. जैन धर्म केला असे मेले टपरीले हॉटेलले नावं राहिली नाही. म्हणून शुद्धीवरी ये मानसा बिघडू नको असा. अरे बिघडले ते संपले उरले ना लेखभर. लेखभर म्हणजे टपरीले हॉटेलले कुठंच नावं राहिले नाही. उरले ना लेखभर येथेच कर येथेच भर लपसील कोटेवर. एका हातानं कर आणि दुसऱ्या हातानं भर हे कर्म आहे. आता माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक जीवाले अपेक्षा सुखाची आहे आणि प्राप्ती दुःखाची आहे. सुखानं आपल्याकडे यावं येत नाही, दुःखानं येऊ नाही. सकाळी 6च्याच गाडीनं आपल्या घरी जय हरी. म्हणजे जे लोक राहिले पाहिजे सप्ताह करणारे जे लोक राहिले पाहिजे तेच अगोदर चालले जातात आणि जो आपल्याला दिसू नाही त्याचंच तोंड सकाळीच राम राम. आपण दुसऱ्या गल्लीत घुसा तर तिकून निघते. म्हणजे काही काही इथले डेंजर असता महाराज. एका गावली एक माणूस असा होता त्यानं आयुष्यात कधी चांगलं काम करेल नाही. कधीच चांगलं काम करेल नाही. आयुष्यभर पाप केले. ते खाटीवर पडलं. गावातले लोक भेटायला गेले, सरपंच पोलीस पाटील 2-4 लोक म्हणे एक काम करा आता काय मी आयुष्यभर चांगलं काम केलं नाही. देवानं खूप हाल केले माये. मला माहीत आहे या 2-4-8 दिवसात मी मरणार आहे. पण मी मेलो की सरपंचानं पोलीस पाटलानं फक्त एकच काम करा माये पाय बांधान मला वळत न्या. म्हणजे मीनं जे पाप करेल आहे त्या पापाचं काय होईल प्रायश्चित्त होईल.
आणि लगे मला वर तरी थोडीफार जागा भेटीन म्हणून मी मेलो की माझे पाय बांधून मला वळत नाही. खरंच 8 दिवस झाले ते मेलो. सरपंचाला वाटली याची शेवटची इच्छा पुरी करावं. सरपंच, पोलीस पाटील, मेंबर सगळं गाव आलं, याचे पाय बांधले, त्याला सजवला, चालवला वळत. तेवढ्यात पोलीसची गाडी रस्त्यानं चालली. तेले वाटलं येईनं याले मारून वळत चालवला. यानं काहीतरी गुन्हा केला, आपल्याला कंप्लेंट दिली नाही, याले गावानंच मारलं आणि याले वळत चालवलं. पुरी ग्रामपंचायत अंदर केली 8 दिवस. म्हणजे मेलं तर मेलं, गावाला घेऊन गेलो. हा, म्हणजे इथले डेंजर नमुने आहे काही काही. हा, मग हे महाराज वाया जात नाही. सुखानं यावं येत नाही, दुःखानं येऊ नाही, आल्याशिवाय राहत नाही. आता मी नपास झालो पाहिजे म्हणून शाळेत जातो असा कोणी विद्यार्थी नाही. सगळ्याला वाटते मी पास झालो पाहिजे. 2-3 नपास आणि 4-5 वरपास झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला वाटते मी निवडून आलो पाहिजे, 2-3 पडल्याशिवाय राहत, किंवा मी पडलो पाहिजे म्हणून प्रचाराचा नारळ फोडतो असा कोणी उमेदवार नाही. 2-3 पडल्याशिवाय राहत नाही. मला उत्पन्न झालं नाही पाहिजे म्हणून मी शेती पेरतो असा कोणी शेतकरी नाही. ऐन सोंग्याच्याच टाइमले पाऊस आल्याशिवाय, ज्याले म्हणतो आपण ते झालं नाही पाहिजे तेच होते. मग हे असं का होते? कारण असल्याशिवाय होत नाही. नियम आहे का? कारण असल्याशिवाय होत नाही. एखादा पोरगा म्हणते मी नपास कसा काय झालो, पेपर कोण्या विषयाचा आहे हे तुला माहीत नसलं पाहिजे, जे समजलं ते तुला लिहिलं असलं पाहिजे, जे लिहिलं ते त्याच विषयाचं असलं पाहिजे, एक तर मग तुला 2 तास टाईम भेटेल नसला पाहिजे. कारण नाही गोष्ट घडू शकत नाही. एखादा म्हणते मी निवडणुकीत कसा काय पडलो बुवा, तुझी दारू कमी पडली असली पाहिजे, तुला पैसे वाटेल नसले पाहिजे, ज्याच्याकडे वाटायला दिले तो इमानदार असला पाहिजे, एक तर मग लोकांना तुझे पैसे घेऊन तुला डकार देल असला पाहिजे. कारण नाही गोष्ट घडू शकत नाही. एखादा म्हणते मग दुकान काहून चालत नाही, मोठं माप असलं पाहिजे, तू काट्याला झटका मारत असला पाहिजे, भेसळीचा माल असला पाहिजे, लहान लेकराची 10ची नोट घेऊन त्याला 1 रुपयाची चॉकलेट देऊन त्याचे 9 रुपये गायब करून त्याच्याशी भांडत असला पाहिजे. सहज रोग येईन काय? सहज रोग आमच्या घरात नेहमी बिमाऱ्या चालता बुवा, सहज नाही येत. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. हा, रोगात जिथं गोर गरिबाच्या तडतडाटाचा पैसा आहे तिथं रोग येणारच आहे. काय मत आहे तुमचं? हा, आणि तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. भागवत सप्ताहात पंगत दिल्यानं, इथं सौजन्य घेतल्यानं, दान धर्म केल्यानं पाप निघून जाता ही ताकद आहे. हा, म्हणून जे आपल्याकडे सुखानं यावं येत नाही, दुःखानं येऊ नये, आल्याशिवाय राहत नाही. मग कारण असल्याशिवाय होत नाही. मग याला काय कारण आहे? याले कारण आहे कर्म. काय कारण आहे? कर्म. शुभ कर्म अधिक पुण्य बरोबर सुख, अशुभ कर्म अधिक पाप बरोबर दुःख. शुभ कर्म झालं की पुण्य होते, पुण्य झालं की सुख येते. अशुभ कर्म झालं पाप होते, पाप झालं की दुःख येते. शुभ कर्म सुख, अशुभ कर्म दुःख. मग कर्म कसं केलं पाहिजे? पटकन बोलत जा, टाइम कमी आहे. शुभ केलं पाहिजे, पण ते आपल्या हातात नाही. ते कोणाच्या हातात आहे? एका जणाले 9 दिवसाचे नवरात्राचे उपास होते. उपास सोडायला बसला, नुसतं सफरचंद बाहेर काढलं, तेवढ्यात भिकारी आला. यानं वैतागून सफरचंद मारून फेकलं. भिकाऱ्यानं झल्लं, खात खात चालला गेला. केलं पाप, झालं काय? पुण्य. एकाला महाराजनं सांगलं दान धर्म केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी गावात भिकारी आला, त्याला एकच डोया होता, एका डोयानं जग पाये पैसे मागे आपलं पोट भरे. रस्त्यानं कटोरी घेऊन चालला, यानं वरच्या मजल्याहून 5 रुपये फेकले. भिकाऱ्यानं वर पाहिलं, ते गेले त्याच्या डोयात, दुसरंही बुबुई बाहेर. खरेले गेला पुण्य, झालं काय? पाप. म्हातारी आजारी होती, डॉक्टरनं सांगलं गाईच्या दुधात औषध दिलं तर बुडी वाचीन, पण दूध आणायला पैसे नाही. चोरून दूध काढायला गेला गोरक्षणवर. त्या टाइमले गावामधले ढोरं वासरं चोरीले राहिले होते. वॉचमनले दिसला, पोत्यात घालून हाणला त्यानं. पोत्यात घालला, हाणला. गावात फोन लावलं, सगळे लोक आले, एका एकाने एक एक दांडकं मारलं. पोलीस स्टेशनले फोन लावला, गाडी आली, पोत्याचं तोंड बांधलं, याले गाडीत टाकला, घेऊन गेले. 4 दिवस पोतं लटकवेल ठेवलं. 5व्या दिवशी पोतं खाली काढलं, याले बाहेर काढलं. यानं सांगलं बुवा मी असा असा माणूस आहे, बुडी बिमार आहे. बरं, सरपंचाले बोलाव. त्यानं सरपंचाले बोलावलं, त्यानं सांगलं बरोबर आहे, हा माणूस असं करू नाही शकत, म्हातारी बिमार आहे, खूप पैसे दवाखान्याला लावले, दूध चोरून काढायला गेला असेल, याले सोडून द्या. पोलीसवाल्याला ओळखी पटवून दिली, त्याला सोडून दिलं. घरी आला, बुडी मेली.
करायला गेला पुण्य, झालं काय? पाप. एका महाराजनं कीर्तनात सांगलं, पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. महाराज लोकांच्या पाया पडत जा, आपल्या वारकऱ्याच्या पाया पडत जा, अभिमान सोडून द्या. त्याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. कारण तुम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण महाराज वारी करतात, तुम्ही त्याच्या पाया लागले म्हणजे ते ऊर्जा तुमच्या अंगात जाते. ही ताकद आहे. एकानं ते ऐकलं, विठोबा रुक्माई सुरू झालं. महाराजले पहिलेच टाईम झाला. धावत धावत महाराज कीर्तनाकडे चालले आणि हा दोही पायात कुदला. महाराज खाली पडले, 2 दात बाहेर. करायला गेला पुण्य, झालं काय? म्हणजे आपण सांगा काही, लोक ऐकता काही. एकाला डॉक्टरनं सांगलं जास्त पाण्यात औषध घ्या, त्यानं कपडे काढले, नदीत गेला एवढ्याल्या पाण्यात. एक माणूस रस्त्यानं चालला, म्हणे मरशील ना रे, म्हणे कोणाचं चांगलं व्हा असं तुला चांगलंच वाटत नाही. म्हणे काहून? म्हणे मला डॉक्टरनं सांगलं जास्त पाण्यात औषध घ्या. मग कपडे काढून नदीत सांगली काय? अरे 1 ग्लास पाण्यामध्ये 2 झाकण घे. म्हणजे सांगा काही तर लोक ऐकता काही. एका सुनबाईला सासूनं सांगलं, बाई मी पाण्याची खेप घेऊन येते, चुलीवर दूध आहे, माझं दिन तर ध्यान ठेव. ते म्हणे ठीक आहे. त्या सासूला जाऊ दिलं. तिच्या देखत कुत्रीनं दूध पेलं. मोबाईल पाहत राहिली. सासू आली, म्हणे का यातलं दूध काय झालं? पेली बाई कुत्री. म्हणे तू न काहून नाही आणली? म्हणे तुम्ही ना माझं सांगाल ती. अरे भाऊ, माझं सांगू की कुत्रं सांगू? हाणं. म्हणजे सांगा काही तर लोक. एकाले मी ना सांगला आतून स्वच्छ व्हा, तो घरी गेला आणि तांब्यात निरमा कालवली, पेला. घेतलं डबलं की पै सोडली नाडी की बस, घेतलं डबलं की पै सोडली नाडी की बस, घेतलं डबलं. आम्ही रस्त्यानं चाललो, म्हटलं जय हरी. म्हणे जय हरी. म्हटलं काय झालं? म्हणे तुमचे कीर्तन ऐकून खलास होणार. त्याला म्हटलं काहून? म्हणे तुम्ही ना सांगला आतून स्वच्छ व्हा. म्हटलं मग तू न काय केलं? म्हणे मी निरमा पेलो. अरे भाऊ, तुला स्वच्छ कुकून व्हायचं सांगलं, तू झाला कुकून. म्हणजे आपण सांगा काही, लोक ऐकता काही. एका मुलीला पायाले पाहुणे आले. तिची आई म्हणे बाई तू कुकडी कचरा फेकतो, आता उद्या तुला पायाले पाहुणे येणार आहे. म्हणे हा बाई, पाहुणे पाहून कचरा फेक. हा बरं म्हणे आई. 2 पाहुणे घरात बसू दिले आणि 3रा मेन पाहुणा दरवाजात आला, त्याच्या तोंडावर कचरा फेकलं. ते 2 तर खिडकीतून कुदून पळाले. हा रस्त्यानं पळत सुटला. एका जणानं हात धरला, म्हणे झालं काय? म्हणे पोरगी आताच अंगावर कचरा फेकते, लग्न झाल्यावर कचरा कुंडी बनवून. मुळलं लगन मुळलं. म्हणजे सांगा काही, लोक ऐकता काही. एकाला सांगलं झाडे लावा, झाडे जगवा, तो उभा राहिला. म्हणे काय झाडे लावा? 6 महिने अंदर होतो. त्याला म्हटलं झाडं कशाची लावली? म्हणे गांजाची. म्हणजे आपण सांगा काही, लोक ऐकता काही. करायला जसान काही होते काही. आपण ज्याले मनसान पुण्य ते होते पाप, आणि ज्याले मनसान पाप ते होते पुण्य. मग पाप पुण्य हातात कोणाच्या? काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आहे काय, सेनेच्या आहे काय, भाजपच्या आहे काय? नाही नाही. पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य त्या भगवंताच्या हातात आहे. मग देवा काय तू कोबार आहे? पाप पुण्य तुझ्या हातात आहे. हाव. आणि कर्म माझ्या हातात आहे. मग कर्म माझ्या हातात आहे ना, मला फक्त कशातून सोडव? माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा, माझा सोड विधातारा, माझा सोड
फक्त कर्मातून सोडवू. आणि कर्म हे चुकत नाही महाराज. हा, कर्म हे वापस येतेच. आज जरी बरं वाटत असलं एखादं गोष्ट करताना, हा, पण भोगणं पडते हे बाकी खरं आहे. हे वाया नसते जात. चांगलं करा की वाईट करा, ते रिटर्न आल्याशिवाय राहत नाही. एक माणूस रस्त्यानं चालला, संत्रीचा बगीचा दिसला, त्याला असं वाटलं संत्री खाल्ली पाहिजे. हा, पाहिलं डोळ्यानं, पाहिलं कोण डोळ्यानं, पण त्याला जाता येत नाही. इकडे तिकडे पाहिलं कोणी नाही. सल्ला दिली मनाले, मनाले जाता येत नाही. गेले पाय, त्याले तोडता येत नाही, तोडला हातानं. त्याले खाता येत नाही, खाल्लं तोंडानं. गँग पा यानं तयार केली. सल्ला मनाले दिली, त्याचं ऐकलं पायानं, तडीसाक गेला हातानं, खाल्लं तोंडानं, चव घेतली जिबीनं. तेवढ्यात आला त्या वावराचा मालक. त्याच्यात मोठी काडी होती, चोपदारच्या हाती आहे तसं दांडकं, पण ते लाकडी होतं. 2 दांडके ठेवून दिले. कुकडे पाठीत 2 ठेवून दिले. त्याचं काही घेणं देणं होतं काय? पाहिलं डोळ्यानं, सल्ला दिली मनाले, चालत गेले पाय, तोडला हातानं, खाल्लं तोंडानं, चव घेतली जिबीनं, आणि मार खाल्ला. बरं, तिकडे मारल्यामुळे दुखलं काय? मन. अश्रू कुकून आले डोळ्यातून. पायल कोण होतं? आलं त्याच्याकडे रिटर्न. म्हणजे वाया नसते जात. हा, एकदा तुम्ही काही करा. एका माणसाला असं झालं, घरी म्हाताऱ्याले सर घर कंटाळलं. हा, काही लोक पहा तुम्ही चालू गेली, 1 नंबर भाग्यवान. काही सर घर कंटाळलं आणि सरे पाहुणे पाहून गेले, बुडा आहेच. उलट पाहुण्यानं फोन केला, म्हणे कसे आहे आबा? म्हणे हाय. अजून जातच नाही. कधी देवाचं नाव घेणं नाही, कधी कीर्तन नाही, कधी प्रवचन नाही, कधी सप्ताह नाही, कधी हरिपाठ नाही. हा, सर घर कंटाळलं. हा, मग हा आणि बायको काही करे ना, यालेच बापाचं सगळं कोणाले करणं पडे? त्याच्या मुलाले. त्यानं त्याच्या बायकोले सल्ला दिली, म्हणे मले असं वाटते या म्हाताऱ्याले न्या आणि काशीले सोडून द्या गंगेत. त्याची बायको म्हणे म्हणून मी मा बापाले म्हणतो की तुम्ही ना मला नवरा असा दिला, हा, की त्याचा मला पदोपदी अभिमान आहे. हा, मी तैचीच बोंबलो, याले सोडा, तुम्ही ऐकायलाच तयार नाही. एवढे पैसे गेलेच नसते ना. हाय बाप तुमचा बरोबर आहे, पण आता त्याचं काही काम राहिलं काय? तो म्हणे नाही, पैसे नशीन तर मा कानातलं मोडा, सोनं खूप महाग होईल आहे. हा, पण पहिले म्हाताऱ्याला गंगेत सोडून या. हा, तिथं नेलं म्हणजे त्याला थोडं मोक्ष बी भेटेल. म्हणे ठीक आहे. स्पेशल गाडी केली. म्हणे बाबा काय मरता तुम्हाला तीर्थयात्रेला नेतो. बुढ्याला माहीत होतं याची तीर्थयात्रा. हा, कारण त्यानं याच्यापेक्षा सर्वात जास्त उन्हाळे पावसाळे खायला त्याला सर माहीत होतं. त्याला माहीत आहे याचं काय म्हणणं आहे. तर म्हणे ठीक आहे चला. आता त्यालाही वाटलं घरी जाऊन यायचे बोलणे ऐकू तर तसंही इथं मरणंच आहे, त्याच्यापेक्षा तिकडे जाऊन मरू. हा सोडून देईन आपल्याला काशीले, दुसरं काय करीन? तिथं जाऊन खाऊ, देवाचं नाव घेऊ, महादेवाच्या दरबारामध्ये आपला देह पडीन, मोक्ष भेटीन. हा, काशीमध्ये जर मेलं तर मोक्ष भेटेन. ठीक आहे. गाडी केली स्पेशल, बसले दोघं बापले का काशीले गेले. हा, रात्री 12 वाजता जाऊन पोहोचले. म्हणे बाबा काय एक काम करू, आपण आंघोळ करून येऊ आता, कारण आता कोणी नसते. त्याला वाटलं दिवसा जर सोडलं याले एखादा जाईन झपत याला धरून आणीन, पोहत जाईन. म्हणे मग आताच जाऊ. मनात विचार केला. म्हातारा म्हणे नाही सकाळ नाही, म्हणे आताच चाला. त्या म्हाताऱ्याला माहीत होता हा पाण्यात फेकते. हा, तो म्हणे नाही मला थंडी वाजते. थंडी गिंडी काही नाही म्हणे, पाणी या वक्ती गरम असते, चला तुम्ही. हा, पुढे व्हा म्हणे तुम्ही, कारण तुम्ही आले पाण्याचा अंदाज आहे. बापाले पुढे केलं. चाललेच पाण्यात कंबर पाण्यात आली. छाती लोक आली, होनोटी लोक पाणी आलं. म्हातारा म्हणे बस झालं, डुबकी मारल्याशिवाय पाप जात नसते. म्हातारा म्हणे बरं अजून थोडं नाकालोक पाणी आलं. मग पाय उचांग्याले लागले. लेकाने याचा हात धरेल, तो याले सोडून द्यायला गेला आणि या बुड्याच्या अंगात कुठून ताकद आली, असे त्याचे हात धरले पक्के, सोडेच ना. हा लोटेन तो धरून ठे. हा शेवटी म्हणे बाबा सोडा मले, तुम्हाला इथं सोडणार आहे. मी ना तुम्हाला या गंगेमध्ये पुरात पाण्यात टाकून द्यासाठी, इथं सोडून द्यासाठी आणलं. म्हणे गंगेत तुम्ही वायत जा आणि कुठेही मरा, म्हणे घरी येऊ नका. त्याला बाप म्हणे तू सोड, मला माहीत आहे मला मरणं आहे, पण इथं नको सोडू. म्हणे मग थोडा वर जाऊन सोड. तो म्हणे नाही इथं सोडतो. तो म्हातारा म्हणे मी मा मतानं त्या पुलावून कुदतो, पण मला इथं सोडू नको. तो म्हणे इथं काहून सोडू नाही. तो बुढा म्हणे मी नाही मा बुड्याली अठीच सोडलता. काय म्हणे मी नाही मा बापाले म्हणे इथंच फेकलता. फेकणं असेल तर थोडा वर फेक.
याने याच्या बापाला फेकलता, याच्या पोरग याला फेकायला आलं, वाया गेलं काय? केले कर्म झाले त्याची भोगाले, वा वा, केले कर्म झाले त्याची भोगाले, हो हो हो, केले कर्म झाले त्याची भोगाले, वा केले कर्म झाले त्याची भोगाले, वा वा वा. केले कर्म झाले ते जीवनाले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले ते जीवनाले. केले कर्म झाले ते जीवनाले. उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, उपाजले मेले ऐसे किती, उपाजले मेले ऐसे किती. हरिमुखे गाता हर बळी दिलता, 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 हरिमुखी गातार बलि चलता, हरिमुखी गातार बलि चलता, हरिमुखी गातार बलि चलता, हरिमुखी गातार बलि चलता. चिंता हर बलि. वा 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 वा. हा, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हा, आपण जे केलेलं आहे, हा मला असं का होते, काहीतरी अगोदर कर्म केलेलं आहे त्याचे परिणाम आपण भोगत आहे असं समजायचं. उपजले मेले ऐसे किती, कारण इथं त्याच्यासाठीच येणं पडते. हा हा नरदेहच आपल्याला त्याच्यासाठी भेटते. देह तवा आहे प्रारब्ध अधीन, प्रारब्धाच्या अधीन आहे, पण कर्म करण्यासाठी बाळ जन्माला येते, मुठ्ठी अशी असते त्याची बांधील, पहा तुम्ही त्याची दोन्ही मुठा अशा बांधील असतात, आणि ज्या व्यक्ती माणूस मरते त्या व्यक्ती हात अशी असतात. म्हणजे कर्म करण्यासाठी सोबत घेऊन यायचं आणि इथं कर्म करून हा वर जायचं. हा, मग कैक जन्माले आले आणि कैक मेले, बरोबर आहे, पण कर्म हे चुकत नाही, बरोबर आहे, पण कर्म भोगणंच पडते हेही बरोबर आहे. पण कर्म भोगण्याची ताकद भगवंत जर कुठून देत असेल तर हरिमुखी गाता हरफली चिंता. देवाचं परीक्षिती राजाला सांगलं 7 दिवसात हा सर्पदंशानं तू मरण पावशील. मरणार आहे हे बरोबर आहे, पण भागवत कथा ऐकली, हा मरण चुकवता आलं नाही, पण मरण सुधरवता आलं, हा मरण बदलवता आलं. हा, मारीचे मामाला रावणानं सांगलं, राम लक्ष्मण दोघं भाऊ अरण्यामध्ये आले, बरोबर आहे, सीता बी त्याच्यासोबत आहे, तुम्ही उद्या सोन्याचं हरण व्हा आणि त्याच्या समोर धावत जा. सीता माता म्हणीन या सोन्याच्या हरणाची मला चोरी पाहिजे. हा, श्रीराम आणि लक्ष्मण हरणाच्या मागे जातील, मी सीतेचं हरण करून आणीन. मारीची मामा म्हणते, ज्या व्यक्ती लहान होता श्रीरामचंद्र त्या व्यक्ती मला उलट्या टोकाचा बाण मारला, 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडलो. आता श्रीरामचंद्र पूर्ण विद्या पारंगत होईल आहे, आता जर मी त्याच्या समोर गेलो कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की जागेवर कार्यक्रम होईन. मा रावण म्हणे तो कार्यक्रम होईन तर होईन, पण नाही गेले तर तुमचा कार्यक्रम मी करीन. आता मामा म्हणे मी तेव्हा मामा असो की कोणी असो, मी सांगतो ते ऐकायचं. मलाही रावण म्हणता, मी ब्रह्मदेव बांधून ठेवला तर तुम्ही काय काढले. तो म्हणे बरं भाऊ जातो, त्याला माहीत आहे नाही जासान तर रावण मारीन आणि जासान तर राम मारीन. मग याच्या हातून मेल्यापेक्षा देवाच्या हातून मरा. मरण बदलवता आलं नाही, पण मरण सुधरवता आलं. मरण चुकवता आलं नाही, पण मरण सुधरवता आलं. श्रीरामचंद्राच्या हातून मेले, मोक्ष भेटला. त्याचं कर्म चुकत नाही, पण हरिमुखे जर गायन केलं, देवाचं नाव घेतलं, तर हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि आज महाराष्ट्रात पहा तुम्ही कर्म, चोऱ्या, लुटमार, खून खराबे, भ्रूण हत्या, गोहत्या, आई वडिलांचे हाल आज या महाराष्ट्राच्या मातीत घडतात. हा महाराष्ट्र साधा नाही. जगाला ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबाराय, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबाराय या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. जगाला 5वा वेद मान्य करावा लागला असा गाथा देणारे तुकोबाराय या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. कोळल्या विहिरीला पाणी लावणाऱ्या गजानन बाबा या महाराष्ट्राच्या मातीत प्रगट झाले. हा, पाठीवर मांडे भाजून खाऊ घालणाऱ्या मुक्ताबाईचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणारे छत्रपती या महाराष्ट्रात जन्माला आले. अरे धर्मासाठी प्राण अर्पण केला, तुकडे तुकडे होस तर हा
हर हर महादेव म्हणत राहिला, रक्ताचा थेंबन थेंब धर्मासाठी जगला, पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. त्या धर्मवीर संभाजी राजाचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. आणि आज याच महाराष्ट्रात चोऱ्या, लुटमार, खून खराबे, बलात्कार, भ्रूण हत्या, गोहत्या आज या महाराष्ट्राच्या मातीत तुम्हा मला पाहायला मिळते. जिजाबाईनं सुद्धा कर्म केलं होतं. ज्या वक्ती जिजाबाई अहमदनगरमध्ये आल्या, अहमदनगरचं पूर्वीचं नाव आहे अंबिकानगर. अनेक हिंदूंच्या मुली पळवून आणलेल्या आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, गायी कापल्या जात आहे, मंदिरं पाळली जात आहे, मस्जिदी उभारल्या जात आहे. आणि हा हिंदू धर्मावर सुरू असलेला अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. अंबिकानगरवरून 2.5 किलोमीटरवर बुरानगर आहे. तिथं एका भूत्या तेल्याच्या घरी जगदंबेनं 6 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन साक्षात्कार दिला होता. जिजाबाई त्या बुरानगरला गेल्या, जगदंबे समोर पदर पसरवला आणि देवीला काय मागितलं? नवरात्रातल्या 7व्या माळेला बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरिला एक बाळ द्यावा गे मला, यवनांचा मूळ करण्याला तुझी शक्ती हवे गे मला. जगदंबे पावन वसाला जिरहा जी पावन जिरहा जी पावन वसाला जिरहा जी. नवस केले अंबेला बुरानगराला. जिजाबाई बोलल्या नवसाला, 9 दिवस बसीन घटाला, 9 दिवस बसन घटाला. एक बाळ द्यावा गे मला, कौल लावलं अंबेला, उजवा कौल मनी धरलेला, अंबेन कौल बघा दिला. आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला जिरहा जी, बोलल्या नवसाला जिरहा, बोलल्या नवसाला जिरहा जी. बोलल्या नवसाला जिरहा जी, बोलल्या नवसाला जिरहा जी. जिजाबाईंना आठवलं तो अन्याय, तो अत्याचार, तो नंगानाच. ज्या वक्ती इसवी सन 1200 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं राजस्थानमध्ये स्वारी केली होती चित्तोडगडावर, कितीतरी राजपूत रमिणींनी आपल्या प्राणाची आहुती अग्निकुंडात दिली होती. दिल्लीच्या तख्तावर अल्लाउद्दीन खिलजी बसलेला है. किसी ने अल्लाउद्दीन खिलजी से कहा था, हुजूर वो जो राजपूत रमिनी रानी पद्मिनी है, उसके हुस्न की क्या तारीफ की जाए. आपने जिंदगी में कभी इतना खूबसूरत हुस्न नहीं देखा होगा. हे त्या अल्लाउद्दीन खिलजीनं ऐकलं आणि 60,000ची फौज घेऊन हा चित्तोडच्या दिशेनं निघाला राजस्थानमध्ये. कारण भारत देशाच्या गौरवशाली इतिहासाचं जर वर्णन केलं तर सर्वात पुढे नाव येतं ते राजपूतांचं. राजपूत नावाचा योद्धा मरायला, शत्रूशी झुंजायला, देव देश धर्मासाठी तुटून पळायला एकमेव आहे. वर्णन आहे राजस्थानाचं. देखो अपना रजपुताना नाज इसे तलवारों पे, इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे. हे प्रताप का वतन पना है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी जहाँ हजारों पद्मनिया अंगारों में. बोल रही है कन कन में कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती हिंदुस्तान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. देखो अपना राजपुताना नाज इसे तलवारों पे, इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे. ये प्रताप का वतन पना है आजादी के नारों पे, हन कूद पड़ी थी जहां हजारों पद्मनी या अंगारों में. राजस्थानाचा गौरव केला जातो. त्या राजपूत रमिनी राणी सौंदर्याची ख्याती या अल्लाउद्दीन खिलजीनं ऐकली आणि 60,000ची फौज घेऊन हा चित्तोडच्या दिशेनं निघाला. 60,000 घेऊन फौजेला अल्लाउद्दीन खिलजी निघाला. कैद करण्या भीमसिंगाला तोफेवर टाकी तोफेला. खिंडार पडलं बुरजाला जिरहा जी, पडलं बुरजाला तोफेवर तोफा टाकल्या जाऊ लागल्या, बुरुज ढसरू लागला. चौ बाजूनं चित्तोडगड घेरल्या गेला. राजपूत पटांगणामध्ये उतरले, हातात नखलखणाऱ्या तलवारी. गरगरा फिरवी पट्ट्याला, चराचर उडवी मुंडक्याला.
रणांगणी रजपूत निघाला, रणांगणी रजपूत निघाला आणि रजपुतांच्या पराक्रमाला. एक एक रजपूत रणांगणामध्ये उतरत होता. जेवढी हिंदू धर्माची अयोध्या नगरीवर श्रद्धा आहे तेवढी ज्या रजपुतांची चित्तोडगडावर श्रद्धा होती. सर्वात मोठा आणि अजिंक्य विशाल गड कोणता असेल तर तो चित्तोडगड होता. गड में गड चित्तोडगड और बाकी सब गडिया. घराण्याचे घराणे ठार होत होते, रक्तानं जमीन माखली होती. स्वतः शिसोदीचा राणा राजा लक्ष्मण सिंह आपल्या 7 पुत्रांसह लढत होता. 75 वर्षाचा तो म्हातारा पण 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी तलवार फिरवत होता. पण शत्रूची फौज जास्त असल्यामुळे रजपुतांचे तुकडे झाले. नाही यश आलं हाताला, नाही यश आलं हाताला. हाताला यश आलं नाही, रजपूत कापल्या जाऊ लागले. शत्रूची फौज महालात घुसायला लागली. रजपूत स्त्रियांना समजलं आता आपल्यावर अन्याय अत्याचार होणार, आपल्यावर नंगानाच होणार, आपल्यावर बलात्कार होणार आणि आपल्या आबरूची लक्त रस्त्यावर कांगली जाणार. काहीही झालं तरी चालीन पण शत्रूच्या हातात लागायचं नाही. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर खोया तो थोडा गया. एखादा आजार झाला तर पैसे देऊन तो आजार बरा होऊ शकते, पण ईमान गया, स्वाभिमान गया तो सब कुछ गया. आणि आपल्या स्वाभिमानाचं, आपल्या इमानाचं रक्षण करण्यासाठी शील पर भूषणम म्हणून त्यांनी जोहार केला. अग्निकुंड पेटवला, अंगावर पिवळे वस्त्र घातले. धडाधड टाकी ती उड्या, जोहार केला जी जी, जोहार केला जी, जोहार केला जी. धडाधड टाकी ती उड्या, जोहार केला जी रहा जी जी, जोहार केला जी रहा जी जी, जोहार केला जी रहा जी जी. अग्निकुंडामध्ये उड्या टाकल्या, जळून भस्म झाल्या, पण शत्रूच्या हातात लागल्या नाही. ज्या व्यक्ती यवनांनी त्याच्यामधून सोनं बाहेर काढलं त्या व्यक्ती 400 मन सोनं त्या आगीतून निघालं. 400 मन कानातलं, नाकातलं, हातातलं. कितीतरी रजपूत स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं, जोहार केला. आणि जिजाबाई म्हणता हाच अन्याय, हाच अत्याचार, हाच नंगानाच माझ्या महाराष्ट्राच्या मातीत दिसायला लागलेला आहे. जिकडे तिकडे पारतंत्र्याची काळोखी रात्र पसरली. घनाच्या घावाखाली सुंदर मूर्त्याच्या ठिकऱ्या उडत, मंदिरं पाळले जात, गायी कापल्या जात, मस्जिदी उभारल्या जात. ज्या ठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता त्या ठिकाणी खाटीक खांडांचा कारखाना सुरू झाला. जपी तपी संन्यासी महात्म्यांनी, ज्ञानोबा तुकोबांनी कमवलेलं महाराष्ट्राचं वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवायला सुरुवात केली. कोणाही घरात घुसावं, कुणाही मुलीबाळीचा हात धरावा, तिची आबरू लुटावी, तिचा हंबरडा ऐकायला कोणी वाली नाही. देव देश धर्माला कोणी सामर्थ्यवान योद्धा राहिला नाही. हिंदू धर्माच्या स्त्रियांना गल्लीमध्ये काढावं, त्यांच्या अंगावरचे वस्त्र काढावे, निर्वस्त्र करून गावातून त्यांची दिंड काढावी. हातात लखलखणाऱ्या तलवारी, कोणा आवाज केला तर त्याची गर्दन उडवावी. हिंदू धर्माला ललकारावं, है क्या कोई हिंदू, किसी की मजाल है, कौन है हमारे सामने. अशा धंदावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला, घाबरा झाला जिरहाजी, घाबरा झाला जिरहाजी, घाबरा झाला जिरहाजी. ज्ञानोबा तुकोबांनी, नाथबाबांनी कमवलेलं या महाराष्ट्राच्या मातीचं वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवायला सुरुवात केली. नवऱ्याच्या समोर पत्नीचा बलात्कार करायचा, हिंदू धर्माच्या स्त्रियांना उचलून न्यायचं, जनानखान्यात ठेवायचं, माय बापाच्या समोर लहान लहान लेकरायला पाण्यात बुडवून मारायचं. ज्यानं देव देश धर्माचं नाव घेतलं त्याला जिवंत जाळायचं. अन्याय अत्याचार नंगानाच या महाराष्ट्रात सुरू आहे. जिजाबाई म्हणता माय, तरीही काही महाराष्ट्रामध्ये मराठी मनगट स्वातंत्र्याची ठिणगी अंतकरणात ठेवून जिवंत होते. इकडे जिजाबाई शिवाई मातेच्या समोर बसलेल्या आहे. पैठणच्या वाळवंटात एकनाथ महाराज देवी देवतांना आमंत्रण देतात, देव देश धर्मासाठी बोलावतात. जगदंबे धाव घे, दार उघड बैया, 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 दार
अमलापूर भवानी दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया आळंदी निवासी दारुगड भैया दारुगड भैया आता दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया जगदंबेला नवस केला दिवसामागे दिवस निघून गेले 19 फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तृतीया 1630 या महाराष्ट्राच्या मातीत शिवनेरी गडावर विश्वासराव देशमुखांच्या साह्याने जुन्नर या गावाच्या शेजारी शिवनेरी गडावर संध्याकाळची वेळ आहे. दुभत्या गायी आपल्या वासराच्या दिशेनं धावत चालल्या, पक्षी आपल्या घरट्याकडे चालले, शेतकरी रानातून घरी यायची वेळ आहे. गायीच्या पायाचे रजकण सूर्यकिरणात उडून गोरज मुहूर्त तयार झालो. आणि अशा मुहूर्तावर एक स्त्री धावत आली आणि सांगू लागली, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. एकेकाली सह्याद्री हसला आरामात, एकेकाली सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला शहाजी राजाला हो हो. 18 पगड जाती एकत्रित केल्या. ते लिन्हावी पारसी धनगराला, मराठा माळी कुणबी धनगराला. सवे घेतलं बघा कोळ्याला, भोयाची सात शिवबाला. महार होते जोडीला, बंजारा होते संगतीला, स्वराज्य स्थापन करण्याला. आणि त्यांना नाव दिलं मावळा. मावळे संघटित झाले, रक्ताने न्हाले, उभारिले भाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास. लाविली गुलामी चिरवाट, लाविली मुघोली चिरवाट, पावन केला कृष्णेचा घाट. मराठे शाहीचा मांडला थाट. जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 भारत माता की जय. वा वा. एक लाल जर मायना आज घडवला नसता, तुम्हा मला परमिशन काढणं पडली असती. हुजूर, गजानन बाबा के प्रगट दिन का महोत्सव है, वर्धापन दिन का त्योहार है, आपकी इजाजत हो तो हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी न होते तो सबकी ही सुन्नत होती थी. एक शिवाजी राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती. मग आपल्या पोटी तशी मुलं जन्माला येतील नाही काय? आपल्याही पोटी तसे मुलं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही. आमच्या मुलांना आमचं तसं मार्गदर्शन नाही. आमच्या मुलांना आमची तशी शिकवण नाही. हा, एक माणूस मले म्हणे, महाराज महापोऱ्या दारू पेते, मला आज लोक माहीत नव्हतं. म्हटलं मग आज कसं काय माहीत झालं? काही नाही म्हणे, तो अर्धा मारून बाहेर निघला आणि मी दुकानात घुसलो. मग नालायक कोण आहे हे तुम्ही म्हणा बुवा. अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. एका जिजाबाईनं छत्रपती घडवले, एका मायेनं ज्ञानोबाराय घडवले, एका मायेनं तुकोबाराय घडवले. मग आपल्या पोटी एक लेकरू आपल्याला चांगलं जन्माले घालता नाही आलं काय? मागच्याच महिन्यात 550 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या. किती? 550. आणि आतापर्यंत 30,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहाद मध्ये लग्न केले. याला जबाबदार आम्ही स्वतः आहे. स्वतःची मुलगी घराच्या बाहेर जाताना कसे कपडे घालून शाळेत जाते याची लाज तिच्या आईले वाटली पाहिजे. स्वतःचा मुलगा घरी येताना किती वाजता येते, तो दारू पिऊन येते की तसा येते याची लाज त्याच्या बापाला वाटली पाहिजे. ज्या बापानं मुलगी वाढवली, घडवली, लहानाची मोठी केली, त्यानं कधी अंगात भारीतले कपडे घालले नाही, त्यानं कधी पोटभर जेवण केलं नाही, त्यानं पायात कधी भारीतली चप्पल वापरली नाही, त्यानं कधी कोण्या तीर्थयात्रा पाहिली नाही, त्यानं कुठं जाऊन कोणता पदार्थ खाल्ला नाही, त्यानं कधी कोणता आनंद साजरा केला नाही. सुख म्हणून काय आहे हे त्याला कधी माहीत नाही. फक्त आपल्या लेकराचं शिक्षण आणि एक रुपया तो बाप कन्यादानासाठी जमा करते. मुलीच्या लग्नाची वेळ, मुली पळून जातात, लग्न करतात. वाघासारखा बाप पोलीस स्टेशनमध्ये उभा असते. साहेब, 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता आहे. सर्व नातेवाईकांकडे पाहिलं, कुठंच दिसत नाही. 4 दिवसापासून आमच्या घरात अन्न शिजलं नाही साहेब. माझ्या काळजाचा तुकडा हरवला, माझ्या लेकीला शोधून आणा साहेब. वाघासारखा बाप रडत असते. 4 दिवसानं त्या बापाला बोलावतात.
ती मुलगी उभी असते, तिच्या बाजूने एक मुलगा असते इतर धर्माचा, आणि ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये म्हणते, साहेब मला आणि माझ्या प्रियकराला, माझ्या नवऱ्याला, माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. आमच्या जर जीवाचं बरं वाईट झालं, याला जबाबदार माझा जन्मदाता बाप राहील. स्वतःच्या मुली जर बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये देत असतील, याच्यापेक्षा काय वाईट शिवकांतिका असावी हिंदू धर्माची. आणि काय ब्रह्मज्ञान सांगा लोकांना, किती सांगल्यावर लोक सुधरतील. आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवला, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात, इथून सांगतो. हा, प्रत्येक बापानं 7:30च्या नंतर आपला पोऱ्या हवे रोडनं ढाब्या धुब्यावर आणि बारवर नाही हिंडू दिला, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज कमी होते. आज जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना, तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे. हसली की भोबडी. हा, जेवढा पोरे उशिरा घरी येईन, तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीला फेकून मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे, नालाय का मीनं पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पेतू. भीतीला फेकू फेकू मारला पाहिजे पोऱ्या. MP UPचे ट्रक आमच्या रोडनं जातात, हायवे नंबर, नॅशनल हायवे नंबर 6नं रोडच्या बाजूनं थांबता, भात शिजून खातात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन लोक पंजाबमधून आमच्या भागात आहे, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने गुजरातमधून बोर मारायले लोक आमच्या भागात येतात, चुलीवर भात शिजून खातात. तूर काढायले ते मोठमोठ्याल्या मशीना, काय म्हणतात त्याला ते, हेळम, ते घेऊन राजस्थानमधून लोक आमच्या भागात येतात. पंपावर मुक्काम आहे, 3 दगडाची चूल मांडतात, साधी भाजीन भात शिजवतात, खातात, पैसा कमवतात. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? या धाब्या धुब्यावर, हॉटेलावर. आणि तो आचारी त्याला असा वाढते, भाजी द्या भाऊली. त्याचा शेंबूळ पडला तरी हा म्हणते, निंबू पिऊ, निंबू पिऊ. पैसे देऊन शेंबूळ आणतो तू. त्याच्यापेक्षा घरीच खायनं लहान लेकराचा ताजा आहे आणि फुकट. आणि हेकनं पोरगं म्हणते मला गोरी बायको पाहिजे. हेकनं अरे द्याले काही नाही, पण तुला दिसली पाहिजे ना अंधारात. तू जिलबीकडे पाहून भजे मागतून काय गोरी बायको सांगतो. बायको कशी पाहिजे ते गोरी पाहिजे म्हणते ना. हॉटेलवर खाते गळ्याचे हातचं. मग तुझे जर पहिलेच गडी पाहिजे होता, बायको केली कशाले तू? त्यालेच आणता तुझ्या घरी भाकरी करायली. कशाले दुसऱ्याची लेक बाय गुतून मारली? आणि सगळ्याला हात जोडून विनंती आहे महाराज, गरिबांना मुली द्या, कष्ट करणाऱ्यांना मुली द्या, धंदेवाईक लोकायले मुली द्या, टाळ करायला द्या, माळ करायला द्या, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, शेतकऱ्याला द्या, मजुराले द्या, कोणालाही द्या. पण अति लखपती जरी असला तरी व्यसनी लोकांना मुलगी देऊ नका. यावर तुमचं मत काय? 75% सुशिक्षित संध्याकाळी दारू पितात. आता महापुढे 2-4 बसेल आहे. शर्टिंग करू बऱ्याच बापानं सर्व्हिसन पैसा पाहून पोरी दिल्या. 4च वर्षात पोरी विधवा झाल्या. आणि विधवा मुलगी घरात असली, आमचा बाप त्या लेकीकडे पाहत असते, तो चिंता करत असते, अरे माझी लेक जिवंत आहे तोपर्यंत मी तिला चांगलं खाऊ पिऊ घालीन. माझी लेक जिवंत आहे तोपर्यंत मी तिला चांगले कपडे घेईन. माझी लेक जिवंत आहे तोपर्यंत मी तिच्यावर लक्ष ठेवीन. पण ज्या दिवशी मी निघून गेलो त्या दिवशी माझ्या लेकीचं कसं होईन या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होऊन जाते. आणि 10 वर्ष जगणारा देवासारखा बाप 5च वर्षात मरते. गयात माळ आहे, घराणा धार्मिक आहे, मुलगी देऊन टाका, तो एकरभर वावर घेईन याची गॅरंटी नाही. पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद धार्मिक घराने येत आहे. सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे, महाराज म्हणून मग कीर्तन ऐकू नका. महाराज मरू द्या, कीर्तन होता खेपी. मी बी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे तुम्ही बसेल आहे. आम्ही गरीबाचेच आहे, तुम्ही गरीबच आहे. पण आज इतर धर्माचा अभ्यास केला आणि आपल्या धर्माचा अभ्यास केला, धर्म संपला महाराज. सगळेच मागे राहील, धर्म आपला आहे. हे एकच व्यासपीठ असं आहे की इथं कोणाची तुरतुरी चालत नाही. या एकाच व्यासपीठावरून योग्य समाजापर्यंत उपदेश, समाजापर्यंत योग्य मार्गदर्शन करण्याचं एकच स्थान राहिलं हे वारकरी संप्रदायाचं. सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे, शाळा शिकता आली नाही कधी शिकू नका बहिणी हो. नोकरीला लागता आलं नाही लागू नका. पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका. बापाचं नाव मोठं करता आलं नाही करू नका. पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान गावातून गल्लीतून समाजात खाली होईन अशा वागू तरी नका. ह्याच प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कारण जरी आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नशीन, पण आमच्या मायनं कमवलेली इज्जत कोणाला कमवता आली नाही. जरी आमच्या बापाचं शर्ट फाटलेलं असेल, फाटेल कपड्यातला गरीब बाप असेल, पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेट उठून रामराम करते. ही इज्जत, हा स्वाभिमान आमच्या बापाचा आहे. हा स्वाभिमान जाणार नाही अशा जगा. याच्या व्यतिरिक्त कसेही जगा. ह्याच प्रगट दिनाच्या आणि वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, बाप जर गल्लीतून चालला पोरी हो, त्याच्या पिशवीत बाजार नाही नसू द्या, त्याचं शर्ट फाटलं फाटू द्या, त्याच्यावर कर्ज आहे असू द्या, आमच्या बापाची मान ताट आहे. हे आमची श्रीमंती आहे. काय मत आहे? हा, ते आमची श्रीमंती आहे. तो आमचा स्वाभिमान आहे. त्याला आयुष्यात कधी भारीतले कपडे घालता नाही आले, त्याला आयुष्यात कोणत्या तीर्थयात्रेला जाता नाही आलं, त्याला आयुष्यात कोणता आनंद साजरा करता नाही आला पोरी हो, त्यानं आयुष्यामध्ये कोणता चांगला पदार्थ करून खाल्ला नाही, त्यानं आयुष्यात त्याची सायकल बदलवता आली नाही, त्याला आयुष्यात कधीच कोण्या सुखाचा आनंद घेता आला नाही. पण फक्त लेकरायचं शिक्षण आणि मुलं सर्व्हिसला लावणं आणि मुलाचे लग्न एवढंच आमच्या बापाला जमलं. आमच्या घरात खायला नव्हतं, आमच्या चटणीवर तेल नव्हतं, पण आमच्या दारातून कुत्रं कधी उपाशी गेलं नाही. आमच्या घरात मांजरला दूध होतं, आमच्या घरात चिमण्याले दाणे होते, आमच्या घरात गाईची पूजा होती, आमच्या घरामध्ये खायला अन्न नव्हतं, पण आमचे मायबाप पांडुरंगासारखे होते. हेच आमची श्रीमंती होती. हा, कारण ही महाराष्ट्राची माती आहे. आणि महाराष्ट्राची माती कशी आहे? हा, गाईच्या पायावर पाणी ओतणारी आहे, शुरांना मुजरा करणारी आहे, आणि गजानन बाबासारख्या संतांना लोटांगण घालणारी भूमी महाराष्ट्राची आहे. हा, आणि त्या मातीत तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून मायबापाची मान समाजात खाली होईल अशा जगू नका. याच्या व्यतिरिक्त कशी जगा. एवढंच कर्म सोडा की मायबापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. आणि तो खरा सुशिक्षित आहे, तो खरा श्रीमंत आहे. कोण सुशिक्षित आहे? ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही, आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीला ज्यानं कलंक लावला नाही, तो खरा सुशिक्षित आहे. हा, तो खरा श्रीमंत आहे. म्हणून मायबापाच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधी जगू नका. याच्या व्यतिरिक्त कसंही जगा. तुकोबार आहे म्हणता, माझ्या हातून होणारे जे कर्म आहे देवा, त्या कर्मातून मग मला सोडव. कारण हे कर्म एवढं भयानक आहे की याच्यातून कोणी सुटू शकत नाही. करायला जसान पाप होते पुण्य, करायला जसान पुण्य होते पाप. मग काय करायचं? त्याच्यातून तिसरा पर्याय आहे. एखाद्यानं म्हटलं वा वा काय छान पंगत दिली तुम्ही ना. आपण म्हणायचं आपली कशाची पंगत, हे तर गजानन बाबाची कृपा आहे. एवढं म्हटलं म्हणजे त्या कर्मातून सुटले. वा वा, हा काय सुंदर हा वैभव आहे तुमचं, किती सुंदर घर बांधलं तुम्ही ना. हे आपलं कशाचं महाराज, हे सगळी त्या भगवंताची कृपा आहे असं म्हटलं म्हणजे तुम्ही त्या कर्मातून सुटले. हा, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन. हा, जिकडे तिकडे काम कोणतंही करो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. हा, दुःखाचं सुद्धा सुख होईल. हे ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणतंच दुःख आयुष्यामध्ये देव दाखवणार नाही. मग तो होऊ ने दिशीन आळ घाली सुदर्शन, नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. ही ताकद आहे. म्हणून तुका म्हणे प्राण हा करा देवासी अर्पण. आपण जर एखाद्या पाहुणा आपल्या घरी आला, आपण म्हणतो जेवण करून जा. नाही भाऊ जाऊ द्या, 10:30 वाजले, गाडी आहे मध्ये. अहो घर तुमचंच आहे, जेवण करा असं म्हटलं म्हणजे त्याला थोडं बरं वाटते. घर तुमचंच आहे असं म्हटलं म्हणजे त्याला बरं वाटते. नाही तर आपण म्हटलं घर तुमचंच आहे, तो म्हणते मग निघा तुम्ही बाहेर, आणा कागदपत्र, असं म्हणते का तो आपल्याला? नाही, त्याला बरं वाटते, त्याला आनंद वाटते, चांगलं वाटते, तो 2 घास आपल्या घरी खाते. म्हणून खूप वैभव आहे तुमच्या घराचं. हे आपलं कशाची कृपा, हे सर्व या गजानन बाबानं दिलं असं जर म्हटलं तर तुम्ही त्या कर्मातून सुटले. मग देवा तू इतरांना जवळ केलं ना, मग मले बी सोड. हा, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, चोरट्याचा बहुमान वाळविला. मुठभर पोहे सुदामाचे खाल्ले, त्याला सोन्याची नगरी देऊन टाकली. काय पाप केलं तर बलीनं, आपल्या बालीनं काय पाप केलं होतं बलिराजानं? त्याला कुठं नेऊन घातला? पाताळामध्ये. हा, बलीनं काय पाप केलं? त्याला बाण कोण मारला? देवानं. ते दोघं भावायचं भांडण होतं. तिसऱ्यानं बाण मारायचा काही गरज आहे काय? पण मारला की नाही त्याला बाण. हा, वाल्याचा कोण करून टाकला? वाल्मिक केला. हा, अहिल्या. हा, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानी. दगड कशामुळे झाली आपल्या सर्वांना माहीत आहे इतिहास. हा, मग दगड झाला, देवानं पाय लावला, त्या दगडाची स्त्री झाली. तिचा पतिव्रतेच्या यादीत पहिला नंबर अहिल्या, द्रौपदी, सीता. मग इतरांना तू जवळ केलं देवा, मग मलाही कर. करशी अंगीकार
अनिक काय माझा भार. फक्त एक कर, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. कारण तुझं आणि माझं नातं कसं आहे, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. जशी पाण्याशिवाय मासोळी राहू शकत नाही, साखरची गोळी वेगळी काढून दाखवता येत नाही, पाण्यात मीठ टाकलं लवण मिळलं विता जडी, ते जसं वेगवेगळं करता येत नाही, देवा तसं तुझं माझं नातं आहे. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे, तसं तुझं माझं नातं आहे. मग जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. फक्त एक कर नारायणा, दातारा माय बापा काय कर, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई गोपार कुमारी रखुमाई 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 वा वा वा. वर्धापन दिनानिमित्त व प्रगट दिनानिमित्त सुरू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह शिव महापुराण कथेचा 3रा दिवस. तुम्ही सर्व मायबापांनी ही सेवा माझ्याकडून घडून घेतली म्हणून मी तुमचा आभारी आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या छोट्या छोट्या दिदी या ठिकाणी सेवा देतात 7 दिवस, त्यांचे सुद्धा आभार. महाराष्ट्रातील आम्ही सोबतच होतो, आमचे काशीनाथ महाराज आणि मी सोबत एकाच ठिकाणी राहायचो, आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये. तपश्चर्या खूप आहे महाराज, आवाजामध्ये तप आहे. बोधेबाबासोबत साधना करायला आहे. सकाळी 4 वाजता उठणं, प्रदक्षिणा, चंद्रभागेचं स्नान, साधना केली, तप केलं, आणि त्या वाक्ती तपेविना दैवत, दिधल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. तपश्चर्या केली म्हणून आज वाणीमध्ये सरस्वती बसली की काय. जसा आवाज काढला तसे माणसाच्या अंगाला काटे येतात. ही ताकद आहे आवाजात आणि सहज नसते घडत. तपश्चर्या आहे, साधना आहे, कोणाची तरी कृपा आहे. महाराज 7 दिवस आपल्या गावात आहे. आमचे माऊली, काय नाव महाराज? आमचे हरिभक्ती पारायण श्री हरी महाराज आहे. 7 दिवस आपल्या गावामध्ये आहे माऊली. सिद्धेश्वर महाराज. वा वा. आमचे हरिभक्ती पारायण. कोणतं गाव तुमचं? सिंदखेड राजावरून आमचे महाराज आले. सिद्धेश्वर महाराज 7 दिवस आपल्या गावात आहे. महाराजांचे सुद्धा आभार आहे. आमचे बाबा कीर्तन सुद्धा करतात, आपल्याच भागातले. सूरज महाराज, वा वा, गुल्लाने, आपल्याच गावाला 7 दिवस राहतात. सर्व या ठिकाणी उपस्थित टाळकरी आमच्या दिदी आहे, विनेकरी बाबा आहे. आमच्या माऊलीचं काय नाव? सोमनाथ महाराज. सोमनाथ महाराज. वा वा वा. सोमनाथ महाराज सुंदर पकवाद वाजवता. टाळ्या वाजवा. आणि याच्यासाठी बिचाऱ्यासाठी टाळ्या वाजवत जा. हे सहज नसते भेटत महाराज. महादेव सुद्धा याच्या पाया लागते, एवढी ताकद आहे याच्यामध्ये. कारण सहज नाही हे. त्या भगवंताचा पैसा तर जाऊ द्या, पैसा हा कुठेही कमवले जाते, ते घरी काही नाही असं नाही. पण तेही घर आहे, संसार आहे, बायका पोरं आहे, परिवार आहे. पण सर्वात सुखी संसारावर तुळशी पत्र ठेवून महाराष्ट्रभर फिरत असतात. बरेच महाराज लोक दरवर्षी 5-6 महाराज लोक व्हायचे. महाराज अपघात होतात. आता 2 महाराज आता मागे मृदंगाचार्य महाराज होते, अपघात झाला. आम्ही घरून निघालो म्हणजे घरी जाईन तोपर्यंत घरी जाऊ की नाही याची गॅरंटी नसते. पण पांडुरंगाच्या भरोशावर आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. त्या भगवंताचाच हात पाठीशी आहे म्हणून फिरत असतो. लोकायला वाटते महाराज लोकांची मजा आहे. बोलता येत नाही महाराज, पोटाची आतडी दुखता, आवाज बसून जाते आमचा. एवढी भारी साऊंड असल्यावर आवाज बसला, आवाज बसून जाता, पोटाची आतडी दुखता. पण आम्हाला अंतकरणापासून वाटते ऐकणारी आपली आहे आणि सांगणाराही आपला आहे. मी कधी कापूस सोडून इंजेक्शन मारत नसतो. खुललं तर चालीन पण टोच. आपण असं वरवर इंजेक्शन नाही मारत. एका डॉक्टरकडे एक म्हातारे आबा गेले, इंजेक्शन घेतलं, डॉक्टरने इंजेक्शन दिलं. ते उठले, म्हणत का हो, काही हात आहे तुमचा, काहीच झालं नाही, असं इंजेक्शन दिलं तुम्ही ना. डॉक्टर म्हणत आपलं कामच तसं आहे. नंतर पाहिलं न्यावून तर काष्ट्यात सोडेल. अरे इंजेक्शन टुचलंच नाही तर आग होईन कशी. इंजेक्शन पाहिजे. अंतकरणाला शब्द रुतले पाहिजे. कारण तुम्ही माझे आहे आणि मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे. विनोदाच्या अभागी काही बोललो असेल तुमचं लेकरू समजून क्षमा करा. तुम्ही माझे आहे म्हणून मी तुम्हाला बोललं पाहिजे. कारण शेवटी पत्र घरी नेऊन देणं पोस्टमनचं काय आहे, काम आहे. त्याला थोडी माहीत आहे मौतीचं आहे की लव्ह मॅरेज आहे. एकानं पोस्टमनची गच्ची धरली, मा पाहुणा मेला कसा. तो म्हणे अरे भाऊ ते तू पाय, आता त्याच्यावर फोन नंबर मले खाली ठेव. तसं चांगलं सांगणं आमचं काम आहे. ऐकणं न ऐकणं
तुमचं काम म्हणून झालेली सेवा. हा तुम्हा सर्व 2 चरणाचा भावार्थ सांगितला. 2 चरणं तुमच्या समोर सरळ सोडवली. भविष्यात तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. राहिलेल्या 2 चरणाचा सुद्धा भावार्थ सांगून टाकीन. चोपदार महाराज राहिले आमचे. काय नाव आहे तुमचं? हा, भास्कर महाराज गावंडे. वा वा वा. आपल्या गावले 7 दिवस सेवा. टाळ्या वाजवा एकदा चोपदार महाराज. वा वा. हा, गरीब स्वभाव आहे. हा, आपल्या गावला बाबाचं काय नाव? इथलेच आहे का तुम्ही? वा वा वा. आमचे महादेवराव गावंडे महाराज आहे. 7 दिवस आपल्या गावल्या साऊंड सिस्टीमवाले भाऊ. हा, साऊंड बी चांगला आहे. पुढे हा कार्य आमचे खरब भाऊ आहे. आमचे खरब भाऊ आले. दरवर्षी आपल्या इथं सेवा अशी त्याची बी. हा, आले चाल म्हणत हे करत. हा, आले थोडा उशीर झाला ते मागे बसले. त्यांचे सुद्धा आभार. अजून बाहेर गावावरून आलेली सर्व टाळकरी माळकरी जाणते पारमार्थिक महाराज मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर